इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम्. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे ते अश्रू नभती जैसे द्रवत्वची. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्यरागरसिक जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीधीश परमात्मा आणि सर्व संतांची मांदियाळी यांच्या अकारण करून हेतू की असीम अशा अनुकंपेने आपण भगवती ज्ञानेश्वरीचं गुरुवर्य बाबांच्या मुखारविंदातून श्रवण करीत आहोत. त्याच्यामध्ये 18व्या अध्यायाच्या समाप्तीकडे आपण कळलेलो आहोत. 74 क्रमांकाचा श्लोक आहे, त्याच्यावरील काही ओया झालेल्या आहेत. हा जो काही अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद झाला, तो संवाद श्रवण केल्यानंतर दिव्यदृष्टी व्यास महर्षींच्या कृपेने दिव्यदृष्टी प्राप्त झालेला संजयानं जेव्हा हे संवाद श्रवण केलं, संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला महाभारतामध्ये जर आपण पाहू गेलो तर महाभारतामध्ये फक्त म्हणजे संजयाला सद्यकालीन जे काही महाभारताच्या रणांगणावर जे काही घडत होतं तेवढंच दिसत होतं असं नाही, तर भूतकालामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्यांचं देखील सर्व काही महाभारतामध्ये वर्णन केलेलं आढळून येतं आपल्याला. याचा अर्थ की जे काही व्यास महर्षींनी कृपा करून संजयाला जी दिव्यदृष्टी दिली होती त्याच्यामध्ये अतीत अनागत सर्व काही संजयाला दिसत होतं. संजयानं सर्व भौगोलिक क्षेत्राचं देखील महाभारतामध्ये वर्णन केलेलं आहे. जे काही भौगोलिक व्यवस्था आहे, जे काही खंड आहेत, नवखंड पृथ्वीचं देखील भूगोलाचं देखील वर्णन केलेलं आहे. तसं प्रत्यक्ष श्रोता जो आहे गीतेचा तो अर्जुन आहे. अर्जुनाच्या उद्देशानंच भगवान परमात्म्याने गीता सांगितली असं बाबा सांगत असतात. तर हनुमंताने देखील वरती ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी, आणि वरती हनुमंतरायाने देखील ध्वजावरती बसून तिथून त्याने देखील गीतेचं श्रवण केलं. बाबा सांगत असतात की परंतु त्या गीतेवरती जसे अनेक भाष्य आहेत त्याप्रमाणे एक पैशाच्य भाष्य म्हणून देखील आहे. म्हणजे आणि ते कोण लिहिलेलं आहे? हनुमंतरायाने लिहिलेलं आहे. तर ते का लिहिलेलं आहे? कारण की हनुमंतरायाने भगवंताची परवानगी घेऊन किंवा आज्ञा घेऊन ते श्रवण केलेलं नाही. त्याच्यामुळं भगवंताने सांगितलं की तू आज्ञा न घेता हे माझं गुह्य असणारं जे तत्त्वज्ञान आहे त्याचं तू श्रवण केलंस. मग आता ह्याच्यातून ह्याचं प्रायश्चित काय आहे? तर तू गीतेवरती भाष्य लिही. म्हणजे पहिलं भाष्य जर असेल तर ते म्हणजे हनुमंतरायाने लिहिलेलं आहे. संक्षिप्त आहे, संक्षिप्त रूपामध्ये अत्यंत कमी ह्याच्यामध्ये आहे, परंतु ते लिहिलेलं आहे, ते हनुमंतरायाने लिहिलेलं असं म्हणतात. त्यानंतर संजयाने देखील गीता ऐकली आणि ती दिव्य इकडं ह्याच्यामध्ये राहून त्याने गीता ऐकली आणि तो जे काही गीता भगवंताने सांगितली ते श्रवण केलेलं तो धृतराष्ट्राला सांगत आहे. आणि अर्जुनाला भगवंताने प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनाने आपली पोचपावती दिली. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत सितोसी गतसंदेह करिष्ये वचनम तव. अशा प्रकारे अर्जुनाने आपला संपूर्ण मोह नष्ट झाला हे सांगितलं आणि आता इथून पुढे तू सांगशील त्याप्रमाणे तुझी आज्ञा आणन आहे प्रभू. आता तू ज्याप्रमाणे आज्ञा करशील त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये उर्वरित आयुष्यामध्ये त्याप्रमाणेच माझी जीवनचर्या किंवा त्याचप्रमाणे माझं जीवन असेल. अशा प्रकारे अर्जुनानं पोचपावती दिल्यानंतर आता या श्लोकामध्ये संजय हा जो श्रवण केलेला आहे त्या श्रवणाविषयी आता संजय या श्लोकामध्ये सांगत आहे. इत्यहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम इमं अश्रौषम अद्भुतम रोमहर्षणम. त्याच्यामध्ये आपलं बरंच 1603 पर्यंत ओयांचं चिंतन होऊन गेलेलं आहे. संजयाची झालेली जी अवस्था अष्टभाव सात्विक संजयाच्या शरीरावर उमटलेले आहेत. आणि आता संजय म्हणत आहे की संजयाची जी अवस्था आहे
ते या ठिकाणी सांगत आहेत भगवान माऊली की अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाले असे ते अश्रू नव्हते जैसे द्रवत्वची. कोणती? 1602 ना? ही 1602 आहे. ही 3 म्हणायची ना? 1603 ही पाहायची ना आता. ही ना? हां, म्हणजे एक अष्टभाव सात्विक आहेत. रोमांच जव फरके तव तव अंग सुरके स्तंभ स्वेदाते जिंके एकला कंपू. आता जसं हे सर्व संजयाच्या जसं 9व्या अध्यायामध्ये देखील अर्जुनाने भगवंताचे वाक्य ऐकले आणि त्यानंतर अर्जुनाच्या अंगावर देखील अष्टभाव, अर्जुनाच्या ठिकाणी देखील अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि त्याचं वर्णन शेवटीला 9व्या अध्यायाच्या शेवटीला माऊलीने केलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील हे श्रवण केल्यानंतर संजयाच्या देखील अंतःकरणामध्ये इतका गंभीर असणारा तो वेदांताचा विषय आहे किंवा सर्वोच्च कोटीची असणारी जी अनुभूती आहे अर्जुनाची किंवा भगवंताने जो काही उपदेश केला हे सर्व श्रवण केल्यानंतर सांगताच संजयाच्या शरीरावरती, संजयाच्या अंतःकरणामध्ये अष्टभाव सात्विक ओसंडून आलेले आहेत आणि त्याचं वर्णन माऊलीने या ठिकाणी अत्यंत विस्ताराने केलेलं आहे. प्रत्येक एकेका आता पाठींचा आजचा पाठ जो आहे त्याचं काही मी श्रवण केलेलं नाही, त्याच्यामुळं पाठींचा अनुवाद करता येणार नाही. अर्धाच ऐकलेला आहे पाठ, श्रवण केलेला मी. पण त्याचं अष्टभाव सात्विक इथं सांगितलेलं आहे तसं दिसून येतं. प्रत्येक एकेका जे काही 8 सात्विक आहेत भाव ते माऊलींनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी रोमांच जव फरके तव तव अंग सुरके स्तंभ स्वेदाते जिंके एकला कंपू. संजयाच्या शरीरावरती रोमांच उभे राहिलेले आहेत आणि तव तव अंग सुरके, त्यानंतर त्याच्या अंगाची जी कांती आहे ती देखील त्याच्यामध्ये देखील बदल झालेला आहे. त्यानंतर स्तंभ स्वेदाते जिंके एकला कंपू आणि त्याच्या शरीरावरती स्वेद अर्थात घाम आलेला आहे आणि तो स्वेदाते जिंके एकला कंपू आणि तो त्या स्वेदाला हा कंप जो आहे तो जिंकतो, म्हणजे त्याच्या त्याच्या शरीरावरती कंप देखील निर्माण झालेले आहेत. म्हणजे अष्टभाव सात्विक जसं आपण थोडक्यात याचं जे वर्णन आहे की ज्याला आनंदावाप्ती असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये किंवा पंचदशीमध्ये धन्योहम नमे कर्तव्यम विद्यते क्वचित, हे जसं म्हटलेलं आहे की एकदम आनंदाची जेव्हा उत्कर्ष होतो, आनंदाचा अंतःकरणामध्ये जेव्हा एखादं दुःख होतं त्या दुःखामध्ये देखील काही भाव निर्माण होतात, डोळ्यातून अश्रू वगैरे वाहतात, अंगावर रोमांच देखील उभे राहतात, परंतु त्याच्यामध्ये आणि ह्या आनंदाबाबतीमध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये काही लोकांनी फरक केलेला आहे, आता मला नेमकं आठवणार नाही, परंतु जेव्हा ते अश्रू येतात, दुःख झाल्यानंतर जे अश्रू येतात म्हणा ते काय असतात, उष्ण असतात आहे ना, आणि आनंद झाल्यानंतर जेव्हा अश्रू येतात तेव्हा ते शीतल असतात, असा फरक केलेला आहे. किंवा ते नेत्रातून जे अश्रू वाहतात त्याचा देखील फरक केलेला आहे. जेव्हा आपल्या म्हणजे नाकपुडीकडून वाहतात ते अश्रू तेव्हा त्याचं काय लक्षण आहे आणि अश्रू जे आहेत ते बाहेरून वाहतात तेव्हा काय त्याचं आता लक्षण निश्चित सांगता येणार नाही, परंतु ते बाहेर येतात ते आनंदाश्रू असतात आणि जवळून येतात ते दुःखाश्रू असतात. अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. मग आता इथं हे संजयाला जो झालेला आहे तो आनंदाबाबतीत झालेला आहे, म्हणजे निरतिशय जो आनंद आहे त्या आनंदाची संजयाला प्राप्ती झालेली आहे आणि त्या आनंदामुळे त्याच्या अंगावरती रोमांच, कंप हे सर्व सात्विक भाव निर्माण झालेले आहेत. आता बाबांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण काय करायचं, थोडंसं साधारण या ओयांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा, नाहीतर हे सात्विक भाव म्हणजे काय आहेत, फक्त आपण वर्णनच करायचं याचं काय आपल्याला ज्याला अनुभूती आहे त्याला अनेक हे जे सात्विक भाव आहेत ह्याचं काय वर्णन करायचं, किती सात्विक भाव आहेत त्याचं वर्णन करायचं आणि म्हणजे ते ज्याला अनुभूतीला येतील त्यालाच अनुभवाला येतील ना, ते किती वर्णन केलं तर ते काय, जसं इतर विषय असतो वेदांतातील समजा एखादी प्रक्रिया असते किंवा साधनासंबंधी चिंतन असतं, हे काय सात्विक भाव अनुभूती आल्यानंतर साहजिकच शरीरावरती किंवा आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होणारे लक्षण आहे ते. ह्याचं किती चिंतन केलं समजा प्रत्येक एकेका ह्याचं बाबाने आता म्हटलं आम्ही त्याचं काय केलेलं आहे
फार त्याचं मनन निधिध्यासन भरपूर झालेलं आता पुन्हा पाठिंबचं घेऊ नको. म्हणजे काय हे अष्टसात्विक भाव जे आहेत, तसं तर पाहायला गेलं तर थोडासा आपण एक विचार बघूया. काही जणांनी बाबा सांगत असतात, ते अनेक वेळा आपण ऐकलेलंच आहे की, किंवा तुकोबारायांचं देखील एक प्रमाण आहे त्याच्याविषयी, किंवा बाबा सांगत असतात हे अष्टसात्विक भाव जे आहेत निर्माण होणं, तत्त्वज्ञानानंतर हे निर्माण होतात किंवा आनंदाबाबती प्राप्त होते तेव्हा देखील हे अष्टसात्विक भाव निर्माण होतात अंतःकरणामध्ये. परंतु कदाचित एखाद्या वेळेला असा काही अलौकिक प्रसंग किंवा इत्यादी काहीतरी श्रवण केल्यानंतर देखील अष्टसात्विक भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतात. परंतु त्याच्यावरून की तेवढाच म्हणजे काय परमार्थ आहे असं नाही, तर त्याच्याही तो देखील एक प्रकारचा काय आहे, प्रतिबंध आहे. आता बरंच त्याचा पाठिंबा विषय होऊन गेलेला आहे, बाबांनी सांगितलेला आहे. तर तो देखील एक प्रकारचा प्रतिबंध आहे. तो म्हणजे काय ते म्हणजे काय, परमार्थाची सर्वोत्कृष्ट अवस्था आहे असं नाही. ती एक येणारे एक लक्षण आहेत. मध्यंतरी जसं आपला प्रवास व्यवस्थित चालला आहे की नाही याच्याकरिता मध्यंतरी जसं एक रिद्धिसिद्धी इत्यादी आहेत, त्याचप्रमाणे हे अष्टसात्विक भाव देखील आहेत. सहज आठवलं म्हणून सांगतो की हे जे आनंदाश्रू आहेत, आपल्याला काय वाटतं एखादे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये प्रत्येकांना आनंदाश्रू जे येतात किंवा जे अश्रुपात होतात श्रवण करत असतेवेळी, श्रवणाचे विषय देखील वेगळे असतात. काहींना ज्यांचं अंतःकरण कोमल हृदयाचं असतं, एखादा करुण प्रसंग श्रवण केला, जसं की आपले दशरथाचं निधन आहे, रामायण समजा चालू आहे आणि रामायणामध्ये दशरथांचं निधन, जसं रामप्रभूंचं वनगमन झालं, त्याच्यानंतर दशरथांचं राम करत त्या ठिकाणी देहांत झाला, त्यानंतर तिकडून भरत शत्रुघ्न येतात. हा जो प्रसंग आहे रामायणातील, तो प्रसंग श्रवण केल्यानंतर काही जणांच्या अंतःकरणामध्ये काय येतात, नेत्रातून काय होतात, अंतःकरण कोमल असल्यामुळं नेत्रातून अश्रू येतात. ही एक प्रकृती आहे. काही जणांना या कोमल प्रसंगानं अश्रू येतील असं नाही, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं जे रूप माधुर्य आहे, रूप सौंदर्य आहे, भगवंताचं जे आहे, आता आपण पाहिलं ना की बरहा पीडम नटवर वपुः किंवा अहो बकियम स्तनकालकुटम असं आहे, किंवा तुझं पाहता, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशेष काळा लोपलिया, अशा प्रकारे भगवंताचं जे रूप सौंदर्य आहे, ते रूप सौंदर्य श्रवण केलं की ते श्रवण करताच नेत्रातून अश्रुपात होऊ लागतो, अश्रू व्हावं लागतात. ही त्याच्यापेक्षा वरची उच्च स्थिती आहे. सहसा कधी संतांच्या चरित्रातून बघा, संतांचं चरित्र जेव्हा ऐकतो आपण, किंवा बरेच जण आपण पाहतो की माऊलींचं चरित्र जेव्हा श्रवण केलं जातं तेव्हा देखील त्यांचं बालपण किंवा त्यांना बहिष्कृत केलेला जो प्रसंग आहे त्याचं श्रवण केल्यानंतर देखील आपल्या नेत्रातून अश्रुपात होतात. काही जणांना म्हणजे करुण ज्याचा स्वभाव जो असतो, तो करुण स्वभाव जो असतो, ज्याचं अंतःकरण मृदू ज्याचं अंतःकरण असतं, त्याच्या अंतःकरणातून तशा प्रकारचं, किंवा एखाद्याचं निधन झालं तर ती जी परिस्थिती आहे, तो जो प्रसंग आहे, तो त्याच्यापेक्षा काय आहे, दुय्यम कोटीचा आहे. भगवंताचं स्वरूप वर्णन ऐकलं, हे तर जे आता संजयाला जो अश्रुपात होत आहे किंवा जे रोमांच येत आहेत किंवा त्याला जो अष्टसात्विक भाव निर्माण झालेले आहेत, ते कशामुळे झालेले आहेत, हा अलौकिक असणारा तत्त्वज्ञानाचा, मागं तर कोणता विषय होऊन गेला, तत्त्वज्ञानाचा विषय होऊन गेला. इथं कोणतीही कथा नाही आली, इथं सर्व नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा असं अर्जुनानं पोचपावती दिली. आणि भगवंतानं काय सांगितलं, त्याच्या अगोदर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, हा सर्व तत्त्वज्ञानाचा विषय आहे ना भगवंताचा. आणि मूळ गीता हेच काय आहे, ज्ञानप्रधान हे शास्त्र, हे ज्ञानप्रधान असणारं शास्त्र आहे. म्हणजे एखादी करुण प्रसंग ऐकणाऱ्याला आहे ना, त्याला हे ज्याचं अंतःकरण मृदू आहे त्याच्या अंतःकरणामध्ये श्रवण केल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतीलच असं नाही. तर हा जो संजय आहे तो अधिकारी कोटीतील महात्मा असल्यामुळे भगवंताचं आणि अर्जुनाचं संवाद ऐकल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झालेले आहेत. आपल्याला पण पहा, कधी जसं आहे ना, एखादी गोष्ट वगैरे सांगितली तर मन एकाग्र होतं, पण तोच काही ना म्हणजे त्यांची ज्याच्यामध्ये रुची असते त्याप्रमाणे. आणि एखाद्याला तत्त्वज्ञानाचा विषय आवडत असला तर बाकीचं सांगू लागलं की त्याला कंटाळवण वाढतं किंवा झोप येते. प्रत्येकाची अंतःकरणाची भूमिका वेगवेगळी असते. परंतु संजय जो आहे तो त्याला दिव्यदृष्टी दिलेली आहे ना महर्षी वेदव्यासांनी, त्या अर्थी तो अधिकारी संपन्न अशा प्रकारचा सम्यक जयती, त्याचा फोड करते असे वेळ अनेक टीकाकारांनी असं केलेलं आहे की संजय शब्दाचा अर्थ सम्यक रीतीने ज्याने सर्व विषयांच्यावरती मात केलेली आहे किंवा विषयांना जिंकलेला आहे त्याला म्हणतात संजय. असा संजय असल्यामुळे
त्याने हे श्रवण केल्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये देखील अशा प्रकारचे अष्टसात्विक भाव निर्माण होणं हे साहजिकच आहे. त्याच्यामुळं या संजयाच्या ठिकाणी हे अष्टसात्विक भाग निर्माण झालेले आहेत आणि तेच संजय त्याचंच या ठिकाणी माऊली वर्णन करीत आहेत की नेनो. आता पुढची ओळी आहे तर पुढच्या ओळी आहेत यांचा काय अर्थ आपण पाहिलेला नाही. साधारणतः ह्या ओळीचा आपण अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वची. तेच माऊली या ठिकाणी सांगत आहेत की अद्वयानंदाच्या स्पर्शाने म्हणजे या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये देखील संजयाला देखील अद्वयानंदाचा स्पर्श झाला. म्हणजे अद्वयानंद अद्वय स्वरूप असणारा जो परमात्मा, या ठिकाणी आनंद शब्दाचा अर्थ विशेष करून माऊलीने प्रयोग केलेला आहे की काय होतं, अष्टसात्विक भाव निर्माण होण्याकरिता आनंदाची जास्त या ठिकाणी आनंदाबाबतीत आपण प्रयोग केला ना. ब्रह्माचे जसे सत आणि चित हे दोन अंश आहेत त्याचप्रमाणे आनंद हा देखील एक अंश आहे. परंतु काय होते, सत आणि चित्त हे जे काय आहेत हे तितके अनावृत नसतात. आनंद अंश जेवढा अनावृत आहे ना, म्हणजे आवृत्त आहे, तितका हे सत आणि चित्त हे आवृत नसतात. कारण ते व्यवहारकाली देखील आपल्याला घटपटादिकांच्या प्रतीतीमध्ये देखील त्यांची प्रतीत येत असते. घटसन पटसन म्हणतो, ह्याच्यामध्ये काय आहे, ब्रह्मत्वाची सामान्य रूपानं का असे ना परंतु प्रतीती आहेच ना. परंतु आनंदाची तशी तितकी प्रतीती येत नाही. मनुष्याची जी जेवढी काही इच्छा किंवा जेवढी काही प्रवृत्ती किंवा जेवढी काही धडपड आहे ती कशासाठी आहे, आनंदासाठी आहे. आनंदाची त्याला इच्छा आहे. बारीक गंभीरतेने जर विचार केला तर त्याला आतून जे आणि त्याच्यामुळेच वेदांतामध्ये देखील जेव्हा वेदांताचं फल सांगितलं जातं, ग्रंथाचं फलाविषयी विचार येतो, तेव्हा काय सांगितलं जातं, निरतिशय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग त्याच्यामध्ये काही सत नाही का, चित नाही का, चित पण आहे ना. आनंदाबरोबर सत आणि चित्त याची देखील प्राप्ती आहे त्याला. निरतिशय जे चित्त आहे, निरतिशय जे सद्रूप्त आहे त्याची देखील प्राप्ती आहे. परंतु प्रामुख्यानं जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याचा अर्थ काय घेतला जातो, आनंद. या आनंद या शब्दाचाच आनंद आणि दुःख या दोन शब्दांचा उपयोग केला जातो. दुःखाची निवृत्ती, आनंदाची प्राप्ती असाच प्रयोग केला जातो. कारण सर्वांना काय मी आहे याचं ज्ञान कोणाला नाही, सर्वांना आहे सामान्य रूपानं, आहे की नाही. आणि मी आहे आणि माझं मला ज्ञान नाही असं म्हणणारं कोण आहे का, हे असंही नाही. मी आहे आणि मी आहे याचं मला ज्ञान नाही असं होऊ शकतं का, नाही. आचार्यांचं एक वचन आहे की नाहम अस्मी इति न कश्चित प्रत्ययात. ते म्हणतात की मी नाही असं ह्या सृष्टीमध्ये कुणालाही प्रतीतीला येऊ शकत नाही. तो मग कोणी असो, मनुष्य असो किंवा प्राणी असो, मी नाही अशा प्रकारची अनुभूती कोणालाच येऊ शकत नाही. आणि माझं ज्ञान नाही असंही कोणाला अनुभूती असू शकत नाही. माझं ज्ञान नाही असं कसं, माझं ज्ञान आहेच ना. परंतु तुम्ही सांगा ही अनुभूती असू शकते का नाही, मी दुःखी आहे ही अनुभूती लोकांची असू शकते का नाही. बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला देखील अनुभूती येते, मी दुःखी आहे असं अनुभूती येते ना. मी आनंदी आहे, मी सुखी आहे असं देखील अनुभव येतो. परंतु मी दुःखी आहे असं पण अनुभव येतो. परंतु कोण असं म्हणतो का मी नाही असं कधी कोणाला अनुभव आला का, नाही. आला असेल तर तो भ्रमिष्ठ म्हणावा लागेल. खरं हा देखील भ्रमिष्ठ आहे, मी दुःखी आहे म्हणणारा देखील भ्रमिष्ठ आहे. परंतु व्यवहारामध्ये तर तो सज्ञानी असू शकतो, परंतु मी नाही असं म्हणणारा व्यवहारातील देखील तो शहाणा नाही, व्यवहारातील देखील तो भ्रमिष्ठ असतो. त्याला व्यवहारात देखील त्याला वेळच म्हणावं लागेल. असा व्यक्तीच म्हणू शकतो की मी नाही. किती म्हणजे सामान्य जरी ज्ञान असेल, त्याला काही फार लिहिता वाचता येत नसेल, काही नसेल, तू आहेस की नाही त्याला प्रश्न विचारला तर तो काय म्हणेल, मी आहे, याच्याविषयी काय शंकाच नाही. बरं तू आहेस हे कोण दुसऱ्याकडून, जसं एखादा घटपट अंधारामध्ये एखादी वस्तू ठेवलेली असेल तर त्याला प्रकाशाच्या साहाय्यानं काय करावं लागतं, त्याचं प्रकाशन करावं लागतं आणि ती आहे असं मग म्हणावं लागतं. तसं त्याला म्हटलं किंवा तुला कोण तर सांगावं लागेल तू आहेस म्हणून, मग तेव्हा तुला तुझं ज्ञान होईल की काय, तुला ज्ञान आहे तुझं. त्याला जर विचारलं तर तो काय म्हणेल, मला कोण सांगायची मला काही गरज नाही, मी आहे, माझं जे अस्तित्व आहे ते कोणत्याही प्रमाणावर अवलंबून नाही. आता तो जो विषय आहे आत्मरूपानं त्याला माहीत असणं, ज्ञात असणं ही गोष्ट वेगळी आहे. सध्याला सांगा बाईक मध्ये सांगा. श्री गुरु आपले बाबूराव महाराज सांगत असतात की जीव एवढे वेडे पण नाहीत, एवढे शहाणे पण नाहीत. वेडे किती नाहीत, एखाद्या रस्त्यावर जर खांब उभा असेल तर खांबाला मी आहे असं म्हणणे एवढे वेडे नाहीत. आणि मी देह नाही एवढं म्हणणे एवढे शहाणे नाहीत. सर्वांना ज्ञान आहेच आहे, किंबहुना मनुष्यापर्यंतच नाही प्राणी मात्रामध्ये देखील
प्राण्यामध्ये देखील कोणत्याही प्राण्यामध्ये घ्या, त्यांना मी आहे ते शब्दाची त्यांची ती भाषा नसेल, अहमस्मी संस्कृत वापरत नसेल किंवा मराठी वापरत नसतील, परंतु त्यांच्या भाषेमध्ये त्यांना त्यांच्या सत्तेचं जे ज्ञान आहे ते आहेच. त्यांना मरावंसं वाटतं का? कोणत्याही प्राण्याला एक सहज आता गोष्ट आली समोर म्हणून सांगतो. कोणताही जरी प्राणी असला ना, त्याला न मरणे निर्विवाद जगा पडिहे असं माऊली म्हणतात ना. त्या ठिकाणी माऊलीने शब्द वापरलेला आहे निर्विवाद. निर्विवाद म्हणजे काय? विवादानं रहित, म्हणजे इतर कोणतीही गोष्ट असली ना त्यामध्ये विवाद आहेत. तुम्ही म्हणा की ईश्वर काय सच्चिदानंद आहे, त्यामध्ये विवाद आहे. दुसरं काय तुम्ही कोणतंही प्रतिपादन करा, त्यामध्ये काय सगळ्या गोष्टीमध्ये विवाद आहेत. सगळ्या दर्शनामध्ये काय आहेत? भांडणं आहेत. ईश्वराचं स्वरूप काय? कोण आहे एक म्हणतो, कोण आहे अनेक म्हणतो, कोण अणु म्हणतो, कोण व्यापक आहे म्हणतो, त्यामध्ये विवाद आहेत सगळ्यामध्ये. आत्म्याचं स्वरूप सांगण्यामध्ये सगळ्यांचे विवाद आहेत. परंतु जर तुम्हाला मनुष्याला विचारलं, मनुष्याला नाही यावत प्राणी मात्राला कुणाला जरी विचारलं तर तुम्हाला मरू वाटतं का? तर तो काय म्हणेल? तुम्हाला न मरणे निर्विवाद. माऊली म्हणतात की निर्विवाद हे सत्य आहे की कोणत्याही प्राण्याला मी मरावं असं वाटत नाही. त्याविषयी गोष्ट आठवली सहज एकदा, म्हणजे आता किंवदंती आहे काय ते उपाख्यान आहे काय माहीत नाही, परंतु वाचलेलं आहे की एकदा एक मुंगी, आता नेमकं आठवत नाही पण मुंगी धरून चला, ते वाटेनं चालले होते. आता नारद महर्षी तिथून जात होते. नारद महर्षींना हे आता महर्षीच आहेत, त्यांना सगळे दिव्यदृष्टी संपन्न महात्मे, हे सर्वांच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे विचार याचं देखील त्यांना ज्ञान होत असतं. आणि समोरून तिकडून राजाची म्हणजे सैन्य येत होतं. त्यानंतर ती जी मुंगी आहे ना, ती एकदम घाईघाईनं रस्ता जो होता त्या रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याचा ती प्रयत्न करत होती. ती पलीकडे गेली. त्यानंतर मग त्या नारद महर्षींनी त्या मुंगीला विचारलं की तू कशाला एवढं घाईघाईत बाजूला का झाली एवढं? तू माहीत नाही का तुम्हाला म्हटले तिकडून. आणि ते मुंगींचं जे आहे ना संवेदनशीलता म्हणतात किंवा दुसरा प्राणी असेल तिथं मला नेमकं माहीत नाही, परंतु त्यांना लगेच कळत असतं, म्हणजे कंप होतो ना ते भूमीवरती, त्यामुळे ते बाजूला झाली. मग त्याने विचारलं, मग काय कशाला तू बाजूला झालीस विनाकारण? काय बाजूला होण्याचं काय कारण आहे? एवढं आता इतकं निकृष्ट असा असणारा शरीर हे तुझं मुंगी, ह्यातून काय परमार्थ करता येतो, काय पुरुषार्थ करता येतो, किंवा मोक्ष संपादन करता येतो, काय नाही करता येतं? काय गरज नव्हती, मेले असते बरंच झालं असतं ना, कशाला विनाकारण तू त्या बाजूला सरकलीस? तर ते म्हणाले, हे बघा तुमचं शरीर किती तुम्हाला वाटतं का कधी मरावं? ते म्हटले नाही वाटत. मग तसंच म्हटले माझंही शरीर आहे ना मला प्रिय आहे, मलाही मरावं वाटत नाही. म्हणजे साधं कोणताही अमिबापासून एक पैशीय जीव असो, तिथूनपासून ते फार मोठ्यातला मोठा जो जीव आहे तिथंपर्यंत सर्वांना काय आहे? न मरणे निर्विवाद. हे निर्विवाद सत्य आहे की बाबा कुणाला मरावं असं वाटत नाही. माझी सत्ता जी आहे ते अखंड राहावी असे वाटते. खरं म्हणजे तेच वास्तविक ईश्वराचं लक्षण जे आहे ना, तेच ईश्वराचं लक्षण आहे खरं म्हणजे. जे तुम्हाला मरावं असं वाटत नाही, दुःखी राहावं असं वाटत नाही, किंवा मी अज्ञानी असावं असं वाटत नाही, हे जे वाटत नाही ना, ह्या विषयांचं की अर्थातच अमरता, सत्ता आणि चित्ता ह्या पदांचं जे लक्ष आहे तेच काय आहे? तेच वास्तविक परमात्मा वस्तू आहे. आणि परमात्मा वस्तू जी आहे ती निर्विवादच आहे, परंतु ती जी वस्तू आहे त्याला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या परिभाषेमध्ये अभिव्यक्त केलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वाद आहे. परंतु आपल्या जो वास्तविक मौलिक अशी जी इच्छा आहे, त्या इच्छेचा जो विषय आहे ना, त्या विषयाचंच नाव आहे काय आहे? परमात्मा, किंवा त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आपला विषय हा चालू होता की बाकीचे जे आहेत ना, सत्ता आणि चित्ता ह्या ज्या आहेत, हे सामान्य रीतीने आपल्या जीवनामध्ये अत्यंत अज्ञानी व्यक्ती जरी असेल, त्याला वेदांताचा स्पर्शही नसेल, तर त्याला देखील ह्या गोष्टी मी आहे आणि मला ज्ञान आहे, मी आहे याच्यासाठी मला कोणी उठून म्हणावं लागत नाही की तू आहेस, आज तू जिवंत आहेस असं सांगावं लागत नाही. मी आहे हे माझं ज्ञानच आहे. परंतु मी आनंदी आहे असं सर्वांना ज्ञान होत नाही. माझ्या ठिकाणी आनंद आहे, बऱ्याच दुःखाचाच कडेलोट हा तो भ्रमिष्ठच असेल, दुःखात असतो, आणि ते दुःखाला सुख मानणारा एक प्रकार आहे. जसं माऊलीने म्हटले ना काय की दुःख लेवणे, बरोबर आहे का? दुःख लेवणीच का? दुःख लेवणे काय सुख लेवणे? माझं जरासं दुःख लेवणे सुखाच्या अंगी सळीत जागा. ते वस्तुतः काय आहे? दुःखीच असतो मनुष्य जो आहे. व्यवहारामध्ये देखील आहे ना, बाबा सांगत असतात, थोडंसं आता थोडंसं विषयांतर होत आहे,
परंतु इथं आनंद शब्द जो माऊलीने वापरला ना, अद्वयानंद स्पर्शे असं म्हणतात ना, आनंदाचा स्पर्श झाला पाहिजे जीवनामध्ये. खरं मोक्ष म्हणजे काय आहे, तर आनंदाचं अनावृत्त होणं, याचं नाव काय, मोक्ष आहे. त्याला बाबा सांगत असतात की अनानंदापादक हे एक आवरण सांगत असतात, की जसं मधुसूदन सरस्वतीने ते स्वीकारलेलं आहे की 3 प्रकारचे आवरण आहेत. एक असत्वापादक, आभानापादक आणि अनानंदापादक हे एक आवरण मानलेलं आहे. मनुष्याची जी ओढ आहे, वेदांतामध्ये जी प्रवृत्ती झाली ती कशासाठी झाली, आनंदाची अवाप्ती व्हावी म्हणून. आणि तो काय पुढे जाऊन काय म्हणू लागला, आनंद किंवा सुख हे काय आहेत, अंतःकरणाचे धर्म आहेत. सुख आलं तर आलं, गेलं तर गेलं, दुःख आलं तर आलं, गेलं तर गेलं, ते अंतःकरणाचे धर्म आहेत, त्याच्याने माझा काही संबंध नाही. अरे परंतु एकदा पाठीमागं फिरून पाहिलं पाहिजे की आपली वेदांतामध्ये प्रवृत्ती कशाकरता झाली होती. वेदांताची मध्ये प्रवृत्ती त्याच्याकरता झाली होती की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून झाली होती. आणि आता थोडंसं वेदांत श्रवण केल्यानंतर ते अंतःकरणाचे धर्म आहेत, आलं तरी येईना का दुःख, गेलं तर आलं तरी येईना का सुख, असं जर आपण म्हणत असू तर ते काय होईल. फक्त काय बाबांच्या भाषेमध्ये याला काय उत्तर, परवासारखं, खरं असू द्या. ते खरं असलं तर काय हरकत नाही. आणि जर खरं असेल तर ते आनंदाचीच अभिव्यक्ती होणार, दुःखाची अभिव्यक्ती होणारच नाही. त्याचं पुन्हा निकष काय आहे, ते जर खरं असेल, आनंद येऊ आणि आनंद आला काय आणि दुःख आलं काय, ह्याला जर करता खरंच हे अंतःकरणाचे धर्म आहे, तेवढं जर करता आपल्या मनी मानसी दृढ जर ठसलं ना, तर दुःख आलं त्या दुःखाचं काय वाटणार नाही. सुख आलं तर ते सुखाचंही काही नाही वाटणार कौतुक. सुखानं उल्लसित होऊन जाणार नाही आणि दुःखानं उद्विग्न होणार नाही. माऊलींची ओळ आहे, संतोषा सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न म्हणावे, न धरावे मना माझी. हे जसं माऊली म्हणतात त्याप्रमाणे हे तत्त्वज्ञ जो महापुरुष आहे त्याच्या जीवनामध्ये केवळ हे वाच्यता नाही ना, केवळ तो म्हणण्यापुरतं नाही की बाबा हे अंतःकरणाचे धर्म आहेत. आणि खरं आनंदाची अभिव्यक्ती आता आपण पाहिलं ना, आनंदाच्या अभिव्यक्तीचं साधनच हे आहे. त्यामुळेच वेदांताने सांगितलं ना, अंतःकरणाचे धर्म म्हणून सांगतो, ही वास्तविकता देखील आहे. आणि असं ज्याचा दृढ निश्चय झाला त्याच्या अंतःकरणामध्ये आनंदाची अभिव्यक्ती सहजच आपसुकच होत असते. आनंदाच्या प्राप्तीची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत त्याला आनंद प्राप्तच होत नाही, प्राप्त होणारच नाही. कारण का, दुःखाच्या निवृत्तीची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत आहे ना त्याचं दुःख निवृत्त झालं असं म्हणता येत नाही. आनंदाची प्राप्तीची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत पण त्याला आनंदाची प्राप्ती झाली असं म्हणता येत नाही, किंवा त्याला प्राप्तही होणार नाही. कधी प्राप्त होईल आनंद आणि कधी दुःखाची निवृत्ती होईल, तर दुःख हे काय आहे, अभिव्यक्त म्हणजे अनिर्वचनीय आहे आणि आनंद हे अनिर्वचनीय नाही. दुःख हे, आनंद हे काय आहे, स्वस्वरूप आहे. स्वस्वरूपाचं नाव काय आहे, आनंद आहे. आणि दुःख जे आहे ते अनिर्वचनीय उत्पन्न होतं. अनिर्वचनीय म्हणजे जे नसतं आणि ते उत्पन्न होतं, भासतं, त्याला काय म्हणायचं, जे नाही, जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसलं त्याला म्हणतात अनिर्वचनीय. आता आनंद सांगा, वृत्त्या वास्तविक नाही का आत्मस्वरूप, आत्मा हा आनंदरूपच आहे ना. आनंद नाही आणि दिसला असा आहे का, नाही, आनंद आहेच. तोच काय झाला, फक्त या ठिकाणी अनिर्वचनीय. आता वृत्ती रूपानं त्याला देखील अनिर्वचनीय म्हणू शकता, मिथ्या सदसद विलक्षण वृत्त्यात्मक भाग म्हणू शकता. परंतु एकदा हे जे वाक्य आहे ना, तर त्याने दुसऱ्या पद्धतीनं प्रयोग केला होता. साखरे महाराज आहेत ना, त्याने अमृतानुभव चालू होता आणि दशम प्रकरणातील पहिल्या सोयीवर चिंतन करतेवेळी दुःख हे अनिर्वचनीय उत्पन्न होतं आणि सुख हे अभिव्यक्त होतं असं ते म्हणाले होते. म्हणजे आहे अगोदरच ते स्वरूपभूत आहे ना सुख, फक्त ते काय झालं, अभिव्यक्त झालं. त्याचं काय साधन आहे अभिव्यक्त, आताच आपण विचार करून आलो की बाबा आत्मा हा आनंदरूप आहे, सुख दुःख हे येणारे जाणारे आहेत. मातरा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा, आगमा पायुनो नित्यास तांस्थितिक्षस्व भारत. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वास्तविक आनंदाची अभिव्यक्ती त्याच्या जीवनामध्ये होत नाही. स्वामीजीने एक त्यांचं जीवनात घडलेला प्रसंग लिहिला आहे, सांगून आपण सेवेला पूर्ण रमूया. तर त्यांच्याकडे एक मनुष्य आला, ते ऋषिकेशमध्ये गंगा किनारी बसले होते, रात्रीची वेळ होती आणि त्याने तिथं पूर्ण साहित्यिक त्यांचं खरंच त्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. गंगामाता खळखळ प्रवाहित होते, आकाशामध्ये ठिपूर चांदणं पडलेलं होतं. ती व्यक्ती आली आणि स्वामीजींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला त्यांनी. आणि त्यांनी स्वामीजींना म्हणाले की ती व्यक्ती की स्वामीजी, माझ्या जीवनामध्ये मला कशाचीच इच्छा नाही, मला फक्त आनंद पाहिजे आहे, मला काहीच नको आहे, मला केवळ बोला ना. तर ते मला काहीच नको आहे, मला केवळ आनंदच पाहिजे, आनंदाशिवाय मला दुसरं काही नको, मला सुख पाहिजे आहे. मग त्यासाठी मला काही करायला सांगा. मी सगळं केले, अनेक वर्ष मी आता साधना करतो, मला
परंतु माझ्या जीवनात आनंदाचीच अभिव्यक्ती होत नाही. आनंद म्हणजे काय मला अनुभवायलाच मिळत नाही. तर आनंद काही करून मला मिळाला पाहिजे, त्यासाठी मला तुम्ही काही सांगा. तर ते इतकेपर्यंत म्हटले ते, मला आता सांगा गंगा मैयामध्ये उडी मारायला सांगा, मी उडी मारायला तयार आहे. आता लगेच मी उडी मारतो, तुम्ही मला सांगा गंगेमाते उडी मारला असं तुला आनंद मिळेल, मी लगेच उडी मारणार म्हटले. आणि तो म्हणजे वरवरचं बोलणं नव्हतं का हे काय सांगणारच नाहीत बाबा मला, त्यामुळे काय म्हणायला काय हरकत आहे, असं नव्हतं त्याचं बोलणं. नाहीतर बऱ्याच वेळा होतं ना, बऱ्याच वेळा होतं हे काय घेतच नाहीत ना, त्यामुळे मग आग्रह करायचं, माहितीच असतं ते घेणारच नाहीत. बऱ्याच गोष्टीमध्ये असतं असं की हे माहीत असतं, अंदाज पकडून असतात आणि मग म्हणायचं वगैरे नाही ते तसं करणारच नाहीत ना, आपण करायचं आग्रह भरपूर माहितीच असतं पुढचं काय माहिती. असं ते तसं नव्हतं, ते खरोखरच तो एकदम लालच झालेला होता आनंदाला. जीवनामध्ये अनेक वर्षे त्यांनी साधनेमध्ये घातली होती, वेगवेगळ्या प्रकारची साधना केली होती, परंतु तो म्हणाला की मला आनंदाची अभिव्यक्तीच होत नाही. बरं एवढंच नाही म्हटलं की मला काही तपश्चर्या करायला सांगा, जप करायला सांगा, मी करायला तयार आहे. एवढंच नाही, तुम्ही मला सांगा, मी सगळं केलं म्हटलं. माझ्या जीवनामध्ये मी संसार नाही केला का, विवाह केला, मुलं झाली, सगळं प्रकार व्यावहारिक पण गृहस्थाश्रम देखील केला, परंतु तरी देखील मला तशा आनंदाची अभिव्यक्ती झाली नाही, आनंद प्राप्त झाला नाही. मला आता काय करायचं ते सांगा. मला म्हणत असाल तुम्ही आणि पुन्हा संसार कर, मी ते करायला तयार आहे, परंतु मला आनंद पाहिजे, आनंदाशिवाय मला काहीच नको. स्वामीजी ऐकून घेतलं त्यांनी, त्याला बस म्हटले खाली, तो बसला. त्यानंतर पुन्हा स्वामीजींनी त्यांना विचारलं, तुला आनंदाशिवाय काहीच नको आहे का? म्हटलं मला काहीच नको आहे. तो आसनामध्ये बसलेला होता, त्याला म्हटलं आसनामध्ये बस. पुन्हा स्वामीजींनी विचारलं, खरंच तुला नको आहे का काय? तो म्हटलं मला खरंच नको आहे. असं 2-3 वेळा विचारल्यानंतर आता मग मी सांगेल ते ऐकणार का तू? त्याने विचारलं, हो म्हटले, तुम्ही सांगाल ते ऐकणार. म्हणजे त्याची आता हे ऐकल्यानंतर आहे ना, आपल्याला तसं नाही होणार, कारण का आनंदाची तेवढी ओढ आपल्याला लागली नसते. जेव्हा ती जी ओढ आहे तितकी पराकोटीची ओढ, आनंद माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला पाहिजे अशी तीव्रतर ओढ लागते. आणि त्यावेळेला जेव्हा कानावरती आपल्या ते शब्द पडतात, त्याचं साधन जे आहे ते शब्द जेव्हा कानावर पडतात, तेव्हा येणारा अनुभूती जी आहे ती वेगळीच असते. त्यामुळे वेदांतामध्ये अधिकार्याचं वर्णन, अधिकार्याला खूप महत्त्व आहे. अधिकार्याचा आणि फलाचा संबंध आहे. अधिकारी नसेल तर त्याला फलाचे निष्प्रतिबंधक अशा प्रकारच्या अनुभूती त्याला येणार नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला म्हणते, तुला दुसरे कशाचीच इच्छा नाही का? ते म्हटले मला कशाचीच इच्छा नाही, यात किंचित ते कशाची इच्छा नाही, फक्त आता माझं ऐक म्हटले तू, मी एकच सांगतो तुला, ते तुला तो आनंद पाहिजे आहे ना, आनंद मिळावा असं वाटतो ना, तेवढं सोडून दे म्हटले. ती इच्छा सोडून दे म्हटले, मला आनंद पाहिजे, आनंदाची अभिव्यक्ती व्हावी, आनंद पाहिजे असं जे म्हणत आहेस ना ते सोडून दे म्हटले. सोडली म्हटला तो, आणि तिथंच त्याला आहे ना समाधी लागली. तो जवळपास तिथंच बसले होते स्वामीजी, ते जवळपास 2-3 तास त्याच आसनामध्ये गंभीरतेनं त्यामध्येच तो बुडून गेला त्या आनंदामध्ये. त्यानंतर काही वेळानं तो बाहेर आला आणि त्यानंतर स्वामीजींना म्हटला, मला आनंद म्हणजे काय ते कळालं, मला आनंदाचं काय स्वरूप आहे ते. स्वामींचं दर्शन घेतलं त्यानं आणि तो गेला. याचा अर्थ काय, जोपर्यंत आहे ना आनंदाची इच्छा आपण करीत राहू तोपर्यंत तो आनंद प्राप्त होणार नाही. याचा अर्थ आणखी थोडंसं याचं स्पष्टीकरण, म्हणजे आता आपण पाहिलंच आपण की आनंदाची इच्छाच न होता ना, परवा देखील आपण ते थोडं पाहिलं की ह्याला म्हणतात आहे ना अध्यारोप आणि अपवाद. वेदांताच्या परिभाषेमध्ये जसं वेदांतामध्ये अध्यारोप आणि अपवाद आहे, त्याचप्रमाणे भक्ती सिद्धांतामध्ये देखील अध्यारोप अपवाद आहे, कर्म सिद्धांतामध्ये देखील अध्यारोप अपवाद आहे. त्याला शब्द परिभाषा वेगळी वापरली जाते. कर्मामध्ये काय म्हटलं जातं, त्याला आवाहन आणि विसर्जन म्हटलं जातं. एखादी पूजा असेल तिथे काय केले जाते, सुपारी ठेवली जाते आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, गणेशाचं आवाहन केलं जातं. म्हणजेच काय झाला, तो अध्यारोप झाला. त्याला म्हटलं जातं वा इथं गणेश आहे, गणेशाची मूर्ती आहे, प्राणप्रतिष्ठापना केली जाते. गणपती बाप्पाला आपण आणतो की नाही, ते आव्हान बरेच जण म्हणतात की हे काय आणतात आणि नदी सोडून देतात, हे काय मला आवडलं नाही बाबा, देवाला पूजायचं आणि नदी सोडून द्यायचं. अरे ते कर्मातलं एक ते प्रकारचा आहे, तो आवाहन करायचं, भगवंताला बोलायचं आणि त्याचं विसर्जन करायचं. कोणतीही पूजा करत असो आपण तर त्याला काय केलं जातं, आवाहन केलं जातं. पहिला मंत्राच्या द्वारा त्या ठिकाणी देवत्व आणलं जातं, प्रतिष्ठापना केली जाते. दुसऱ्या दिवशी ते मंत्र म्हणून त्याचं पुन्हा विसर्जन केलं जातं. हे काय झालं, आवाहन आणि विसर्जन म्हटलं जातं. तसंच भक्ती सिद्धांतामध्ये देखील जसं वेदांतामध्ये आपण चिंतन करतो प्राप्ताची प्राप्ती आहे ना, तसं जेवढे काही वैष्णवाचार्य आहेत, जसं रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य आहेत, सगळे वेगवेगळे जेवढे काही आचार्य आहेत, त्या सर्वांनीही सगुण सिद्धांतामध्ये देखील, सगुण परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये देखील अप्राप्त आहे परमात्मा आणि त्यानंतर तो प्राप्त झाला असं मानलेलं नाही. तिथे देखील असंच मानलेलं आहे की परमात्मा नित्य प्राप्तच आहे. कारण तिथं देखील श्लोक हा प्रमाणाचा ममै वंशो जीवलोके, हा काय आहे, जीव जो आहे तो भगवंताचा अंश आहे, भगवंताचाच अंश आहे, तो नित्य नेहमी अंश आहे. फक्त त्याला काय पडलेला, विसर पडलेला आहे. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी
84चे. आता विसरणे हा शब्द दोन्हीकडे लावा, वेदांतामध्ये देखील येतो. वेदांतानुसार लावलं तर विसरणे शब्दाचा अर्थ अज्ञान होतो. परवा आपण पाहिलं स्मृती, स्मृतीचा विरुद्ध शब्द आहे ना विस्मरण. आता विस्मरण म्हटलं की इकडे अज्ञान घ्यायचं आणि तिकडे स्मृती म्हटलं की ज्ञान घ्यायचं. आणि उपासना प्रांतामध्ये तर विस्मरण आणि स्मरण ह्या सरळ सरळ आहे. स्मृतीला प्राधान्य तिथं. पुन्हा पुन्हा भगवंताच्या आकाराची वृत्ती करणं याला म्हणतात स्मृती, स्मरण. आणि भगवंताचा विसर पडणं, त्यांच्यामध्ये ते म्हणतात भगवंताच्या विसरामुळेच, भगवंताचा विसर पडलेला आहे त्याच्यामुळेच आपल्याला जन्म मरण परंपरा भोगावी लागत आहे. आपला हा विषय चालू होता की आनंदाची जी अभिव्यक्ती आहे ती नाही त्याच्यानंतर थोडंसं आपण हे पाहत होतो अध्यारोप अपवाद. वेदांतामध्ये काय हे जे आपण म्हटलं ना सुरुवातीला की आनंद जो आहे त्यानं सोडून दिला, आनंदाची इच्छा सोडून दिली आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याला आनंदाची प्राप्ती झाली, समाधी लागली. आता आपण पण सोडून बघूया आनंदाची इच्छा, आपल्याला लागते का समाधी? का लागत नाही? कारण की ते भाग्याची इच्छा भरपूर आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आनंदाचा अध्यारोप व्हावा लागतो अगोदर. अध्यारोप आणि अपवाद म्हणजे काय? त्या आनंदाची वेदांतामध्ये अध्यारोप म्हणजे काय? जसं आता आपण पाहिलं आवाहन आणि विसर्जन. आवाहन करायच्या अगोदर काय? तिथं भगवान नाही ना, पहिला अगोदर भगवंताची प्रतिष्ठापना झालेली नाही, अगोदर आणावी लागते, मग त्याचं विसर्जन होतं. आपण अध्यारोप करायच्या अगोदरच अपवाद केला ना त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे अगोदर अध्यारोप करावाच लागतो. जीवनामध्ये जेवढं काही शास्त्र प्रतिपादित अध्यारोप आहे त्या अध्यारोपापासून मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जेवढे काही अधिकार संपन्नता येते ती कशामुळे येते? अध्यारोपामुळेच येते ना. अध्यारोप जो आहे वेदांत शास्त्रानुसार केला गेलेला शास्त्र प्रतिपादित अध्यारोप, तो न करता द्रुत जर आपण अपवाद केला तर अध्यारोपाच्या द्वारा अंतःकरणामध्ये जे काही अधिकार संपन्नता निर्माण होणार आहे किंवा अंतःकरणामध्ये म्हणायचं झालं तर जे काही वैराग्य विवेक हे निर्माण होणार आहे, तो जर निर्माण झाला नसेल आणि तो डायरेक्ट जर करता सरळ सरळ म्हणत असेल न निरोधो न चोत्पत्तीर, खाला परवा आपण पाहिलं की त्याचा तो वेदांत न राहता त्याचा तो आसुरी वेदांत होईल. त्याच्यामुळे अगोदर काय करावं लागतं, जसं भगवंताचा जसं थोडंसं ते ह्याच्यानुसार देखील आहे की संयोग हा विप्रलंभका असं म्हटलेलं आहे. जेवढा काही संयोग असतो ना तो वियोगपूर्वकच काय होत असतो संयोग. ते साहित्यिक भाषेमध्ये येतो. संयोगामध्ये आनंद कधी येतो? जेव्हा वियोग झाला ना, वियोगानंतर जो संयोग होतो त्याच्यामध्ये काय आहे, ती थोडी शृंगारिक भाषा पण आहे, परंतु साहित्यशास्त्रकार त्याचा विचार करतात की वियोगानंतर होणारा जो संयोग आहे त्याच्यामध्ये आनंदाची जास्त अभिव्यक्ती असते असं त्याने विचार केलेला आहे. तसंच इथं देखील विचार करा तुम्ही, भगवंताचा आणि आपला वियोग झालेला आहे. सामान्य रीतीनं आपण विचार केला तरी देखील भगवंताचा आणि माझा वियोग झालेला आहे असं जर आपल्याला वाटलंच नाही तर भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला आनंद येईल का? नाही होणार. व्यवहार स्तरावर विचार करा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पृथ्वी तलावर जेव्हा विद्यमान होते, श्री विग्रहामध्ये आपल्या सच्चिदानंद विग्रहानं अवतरित होते, त्यावेळेला किती लोकांना भगवंताकडे पाहिल्यानंतर आनंद होत होता? काही मोजकी लोक आहेत, जसं गोपी आहेत किंवा भीष्म पितामह आहेत किंवा आपले अक्रूर, जेव्हा अक्रूरांना ज्ञान झालं तेव्हा अक्रूर आहेत किंवा अर्जुन आहे, हे ज्यांना ज्ञान आहे, कुंती माता आहेत, ज्यांना हे साक्षात परब्रह्म परमात्माच पृथ्वी तलावरती अवतार धारण करून लीला करीत आहे हे ज्यांना माहिती आहे, त्यांना ते पाहिल्यानंतर भगवंताचं रूप पाहिल्यानंतर आनंद होत होता. परंतु बाकीचे नव्हते का? त्यांना कुठं आनंदाची अभिव्यक्ती होत होती? कारण भगवंत आहेत आणि भगवंताचा विसर पडलेला आहे आणि भगवंताच्या प्राप्तीने, म्हणून त्यामुळे आहे ना तुकोबारायांचा अभंग आहे ना, तुकोबाराय म्हणतात की फार म्हणजे सुंदर, बाबा नेहमी सांगत असतात की बाबा आम्हाला आहे ना तुझ्या प्राप्तीची इच्छा नाही, तंग तोचे जाना देव असं आहे, करावे चिंतन तेची बरे न भेटून. म्हणजे भगवान परमात्मा न भेटताय ना चिंतन करावं ह्याच्यामध्येच आनंद आहे. कारण चिंतन जेवढं भगवंताची वियोगा, जसं तुकोबारायांच्या अनेक वियोग प्रसंगामध्ये अनेक अभंग आहेत. भेटी लागे जेव्हा लागली से आस, अशा अभंग आहेत. ह्या प्रकरणातले अनेक भगवंताचा वियोग असलेला आहे. मग वियोग म्हणजे काय? हा एक प्रकारचा अध्यारोप आहे. कारण वियोग आहे का वास्तविक? भक्ती सिद्धांतानुसार तर वियोग आहे का? वियोग नाहीच ना. जसं ब्रह्माचं अज्ञान आहे का कोणत्या काल्यामध्ये? जेव्हा अज्ञानी आहे म्हणतो तेव्हा तर अज्ञान आहे का वास्तविक तेव्हाच अज्ञानाचं देखील हा प्रकाशन करणार आहे. परंतु जोपर्यंत, त्यामुळेच आहे ना भगवतपूज्यपाद आचार्यांनी जे अज्ञानाची स्थापना केली ना, ते जर अज्ञान आपण मानलंच नाही तर त्याच्या सुरुवातीलाच त्यांना अज्ञान मानलं नाही. आपण अनेक वेळा ऐकतो बाबांच्या मुखारविंदातून की जर करता अध्यारोप स्वीकारला नाही, व्यतिरेक केला नाही किंवा अध्यास स्वीकारला नाही. विचारसागरामध्ये देखील सुरुवातीलाच 4थ्या प्रकरणामध्ये हा शब्द आलेला आहे की अध्यासाची सिद्धी होणं हा संपूर्ण काय ह्या ग्रंथाचा आधारस्तंभ आहे.
ग्रंथाचा आधारस्तंभ आहे का मुमुक्षूच्या जीवनातील तो आधारस्तंभ आहे. अध्यास जर जगत एकदा सहज आता आठवलं म्हणून मध्येच आठवलं वाक्य मला बाबांचं, की त्याला फार वर्षे झाली. एकदा आहे ना सहज ते आपले दत्ता महाराज गरड वगैरे होते ना, त्या काळात ते होते, बसलेले होते समोर. मला अजून तो प्रसंग आठवतो. मला काहीतरी विचार येतो त्याचा. ते सहज असं मी उभा होतो, ते बाबाने तेव्हा मी नुकतंच विचारसागराचे थोडे मला वाटतं 4थं प्रकरण किंवा एकदा ऐकलं असणार विचारसागर, निश्चित लक्षात नाही. पण तेव्हा बाबा म्हटले की वाटतं का म्हटले हे अज्ञानामुळं सगळं जगत हे सगळं अज्ञानामुळं आहे असं वाटतं का म्हटले. मी म्हटलं हां अज्ञानामुळं आहे. आता विचार करतो खरंच आहे ना, अज्ञानामुळं वाटणं ह्याच्यासाठी देखील आहे ना, शब्दानं बोलला की नाही अज्ञानामुळं वाटतं. आपण शब्द काय असतात बुद्धीमध्ये आपल्या शब्द स्मरणात राहिलेले असतात आणि तेच काय करतो आपण विचारल्यानंतर त्याचं उत्तर देतो आपण हाय तसे शब्द. परंतु आपण खरोखरच आपल्या जीवनामध्ये जर खरंच हे अज्ञानामुळं वाटतंय एवढं जरी कळालं ना, तर निम्मा प्रवास पार पडल्यासारखा आहे. कारण अज्ञानामुळं आहे हे वाटत नाही. जगत जे आहे ना मुळात आपल्याला हे अज्ञानामुळे आहे असं वाटत नाही. वेगवेगळी कारणं आहेत त्याच्या पाठीमागं. त्याचा खूप बारकाईने विचार केला ना आपल्याला कळेल. स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं वाटतंय एवढं जरी कळालं तर आपण खूप जवळ गेल्यासारखं आहे ते. कारण अज्ञानामुळं वाटलं की मग ते एवढं दुःख जे आहे, आता दुःख समजा दुःखाचं कारण आपल्याला कळालं. समजा एखादा रोग झालेला आहे आणि तो रोग कशामुळे झालेला आहे हे जर आपल्याला कळालं तर आपण शांत बसू का? काय रोगाचं ते मूल उन्मूलन करण्याचा आपण प्रयत्न करू. मूल काय हे कळालं पाहिजे ना अगोदर. मूळ चूक कुठं होते हे कळाले पाहिजे. वर किती वरी माऊली जसं म्हणतात, वरी वरी पालवी खुडी जे आणि मुळी तरी उदक खाली जे. वरवरून पालवी खोडली आणि खाली जर मुळात जर अज्ञान निवृत्तीची इच्छा नसेल आपल्याला आणि वरून कितीही साधना केल्या, वरून कितीही त्या दुःखाच्या निवृत्तीचे आपण उपाय केले, अज्ञानामुळं आहे असं वाटलं की मग अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आपण प्रयत्न करू. आणि ते शब्दात्मक नाही, केवळ अज्ञानामुळं जगत आणि त्याचं ते जवळ का जाऊन पोचतो आपण. कारण केवळ अज्ञानामुळं आहे असं कळालं तर त्या ज्याच्या कशाच्या अज्ञानामुळं आहे, केवळ अज्ञानामुळं आहे असं नाही. संसाराचं जे आपल्याला भान किंवा दुःख होतं आहे ते घटपटाधिकांच्या अज्ञानामुळं आपल्याला दुःख होतं का? आपुल्या अज्ञानासाठी पुढं नव्हता थावला किरीटी. हां, आत्मज्ञानरूपी शस्त्राच्या द्वारा याचं काय करा तुम्ही छेदन करा. म्हणजे हे ज्या वस्तूचं अज्ञान असतं त्या वस्तूच्या ज्ञानानंच काय होतं, त्या अज्ञानाची निवृत्ती होते. हां, ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. ज्याच्या अज्ञानं जे आता हे जे संसार जो आहे तो कशाच्या अज्ञानानं भासलेला आहे? आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं भासलेला आहे. आत्मस्वरूपाच्या आत्मा म्हणजे काय मी आणि मीच्या अज्ञानामुळे हा संसार भासलेला आहे एवढं जर कळालं तर काय होईल, मनुष्य त्या अज्ञानाच्या पाठीमागे काय होईल, हात धुवून पाठ लागेल, त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी प्रयत्न करेल. सर्व जी शक्ती आहे त्या अज्ञानाच्या निवृत्तीकडे अग्रेसर होईल किंवा शक्ती लावेल. परंतु हा जो अध्यारोप आहे, आपण हा विचार करतो की अध्यारोप जोपर्यंत आपल्याला कळून घेत नाही किंवा अध्यारोपाविषयी काय एक सहज मध्यंतर एकदा, आता किती बरोबर आहे माहीत नाही, पण असा विचार आला होता एकदा, वाटल्यास आपण बाबांना पण विचारूया. पण असा एक विचार आला होता की वेदांतामध्ये हे दोन अध्यारोप आणि अपवाद ह्या मुख्य प्रक्रिया आहे. वेदांताची ही मुख्य प्रक्रिया आहे, ह्याच्याविषयी काय वाद नाही. बाकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या अवांतर प्रक्रिया आहेत. जसं आहे विवर्तवाद आहे किंवा त्याच्यामध्ये दृष्टी आहे, सृष्टीदृष्टी आहे, आणखी काही प्रक्रिया आरंभवाद, विवर्तवाद, हे जेवढ्या काही प्रक्रिया आहेत, बिंब प्रतिबिंबवाद, अवच्छेदवाद, त्यानंतर आभासवाद, ह्या प्रक्रिया आहेत. वेदांतातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. परंतु त्या सर्वांच्यामध्ये असणारी मुख्य प्रक्रिया कोणती आहे तर ती आहे अध्यारोप आणि अपवाद. बाकीच्या सगळ्या प्रक्रिया कळाल्या आणि जर तू म्हणत असेल अध्यारोप कशाला म्हणतात सांगा, तर त्याला बाकीच्या प्रक्रिया कळल्या असं म्हणता येईल का? नाही. मूळ प्रक्रिया जी आहे ती अध्यारोप अपवादाची प्रक्रिया आहे आणि ती कळून देण्याकरिता बाकीच्या सगळ्या प्रक्रिया आहेत. जसं शरीराचा मनका असतो ना, कणा असतो ना, तशा प्रकारचा हा अध्यारोप अपवाद आहे. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. मग हे जर अध्यारोप आणि हां ह्याच्याविषयी विचार असं करत होतो आपण की अध्यारोप जो आहे तो आहे ना शास्त्र प्रतिपादित जो अध्यारोप आहे, मनमाने रीतीनं किंवा मनाला येईल त्या पद्धतीनं केलेला अध्यारोप नाही. त्या अध्यारोपाविषयी जोपर्यंत आपल्याला अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण होणार नाही तोपर्यंत आहे ना आपल्याला अपवादाविषयीचं ज्ञान देखील होणार नाही. आता याचं थोडंसं चिंतन केलं होतं की अध्यारोपाविषयी आहे ना श्रद्धा असते आणि अपवादाचं ज्ञान होतं. म्हणजे काय, आता याच्यामध्ये थोडंसं विषय समजून, आता किती मला समजून सांगता येईल काय माहीत नाही. तर अध्यारोप जो आहे ना तो वास्तविक नाही ना, त्यामुळे त्याच्याविषयी श्रद्धा असावी लागते.
आणि अध्यारोपाविषयी जर श्रद्धा नसेल तर अपवादाचं ज्ञान पण होणार नाही. अपवाद ही वास्तविकता आहे ना. अपवाद म्हणजे काय? फक्त अध्यारोपाच्या सापेक्ष असणारा अपवाद नाही बरं का. तर अपवाद म्हणजे अध्यारोप आणि अपवाद स्वस्वरूपी विकल्पो नास्ती अशा प्रकारचा अपवाद, म्हणजे सापेक्ष नाही, दोन्हीच्या निरपेक्ष असणारा जो अपवाद आहे त्याचं काय होतं? ज्ञान होतं. त्याची श्रद्धा नाही होत. श्रद्धा जी असते ना ती परोक्ष वस्तूची होत असते. समोर श्रद्धा ज्याच्याविषयी म्हणतो, एखादी वस्तू आपल्या समोर आहे आणि हा घट आहे आणि हे घट असण्याविषयी माझी श्रद्धा आहे, असं आहे काय वाक्य? किंवा असं आपल्याला म्हणता येईल का? नाही, ते ज्ञान आहे. ज्ञानामध्ये काय असते? श्रद्धा नसते. श्रद्धेय वस्तू जी असते ती परोक्ष असते. ईश्वराविषयी काय ठेवावी लागते? श्रद्धा ठेवावी लागते. स्वर्गाविषयी काय ठेवावी लागते? श्रद्धा ठेवावी लागते. मी ब्रह्म आहे, ही श्रद्धा आहे काय ज्ञान आहे? ज्ञान, श्रद्धा आणि ज्ञानामध्ये फरक आहे. श्रद्धेमध्ये काय असतं? श्रद्धा ही साधन आहे ज्ञानाचं. जर वेदवाक्यावर श्रद्धा नसेल तर ज्ञान होणार नाही. ज्ञान जे असते ते प्रमाण आणि प्रमेयाच्या अधीन असतं आणि ते ज्ञान प्राप्त होण्याकरिता प्रमाण जी वेदवाक्य आहेत, गुरुवाक्य आहे, त्याच्यावरती श्रद्धा ठेवावी लागते. जसं पंचदशीमध्ये येतं काय की श्रद्धा जी आहे ती परोक्ष ज्ञान जे आहे ते काय होतं? श्रद्धेनं होतं. आणि अपरोक्ष ज्ञान जे आहे ते विचाराच्या द्वारा होतं. आता श्लोक आठवत नाही, परंतु मला वाटतं 7व्या प्रकरणात किंवा 8व्या प्रकरणात असेल की परोक्ष ज्ञान हे श्रद्धेला, कारण परोक्ष परमात्मा आहे, काय करावं लागतं? श्रद्धा ठेवावी लागते ना. नाही, ते तर पहिल्या प्रकरणात आहे. ते पहिल्या प्रकरणात आहे. पुढं आहे, ते पुढं आहे ना. मला वाटतं 7व्या प्रकरणामध्ये आलेला विषय हा की विचाराच्या द्वारा काय होतं? जेव्हा तत्त्वम पदार्थ विवेक करतो आपण, तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, याचा विचार करतो, त्या विचाराच्या द्वारा काय होते? आत्मोपलब्धी, आत्मसाक्षात्कार होतो. आणि परोक्ष ज्ञानाविषयी काय लागते? परोक्ष ज्ञानामध्ये प्रतिबंध काय आहे? अश्रद्धा हा प्रतिबंध आहे. आणि तो श्रद्धेच्या द्वारा तिथे काय होतो? निवृत्त होतं, असं सांगितलेलं आहे. मला वाटतं 7व्याच प्रकरणामध्ये आहे. म्हणजे काय? श्रद्धेच्या द्वारा वेदवाक्यावर जोपर्यंत श्रद्धा असणार नाही ना तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही? ज्ञान होणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल? अगोदर अध्यारोपावर श्रद्धा पाहिजे ना. अध्यारोपावर पाहिजे म्हणजे काय? आपण हे थोडं प्रक्रियात्मक शब्द वापरतो, परंतु अध्यारोप म्हणजे काय? अध्यारोप म्हणजे परवा पण आपण पाहिलं की पुनर्जन्म मानणं, अनेक वेळा, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजिती. हे जसं तुकोबाराय म्हणतात की अनादी कालापासून आपण जन्म मरण परंपरा भोगत आलेलो आहोत. हा अध्यारोप आहे की नाही वेदांताने केलेला, श्रुतीने केलेला अध्यारोप आहे की नाही? समजा याच्यावर जर श्रद्धा नसेल, अहो कुठला जन्म, मागं कोण पाहायला आलं आहे, पुढं कोण पाहायला गेलं आहे, ह्याच्यावर जर श्रद्धा नसेल, हे अध्यारोप वास्तविक नाही स्वरूपाच्या ठिकाणी, परंतु याच्यावर जर श्रद्धा नसेल तर त्याच्या वेदांतामध्ये प्रवृत्तीच होईल का? प्रवृत्तीच होणार नाही. मग तो काय होईल? तो मुमुक्षु नाही, तो वेदांती देखील नाही, तो काय आहे? नास्तिक आहे. तो नास्तिक वेगळा. त्यामुळं अगोदर वेदांतामध्ये म्हणजे मार्गक्रमणा करत असते वेळी किंवा श्रवण करत असते वेळी अगोदर अध्यारोपावर जर विश्वास असेल तरच आपले वेदांत श्रवणामध्ये प्रवृत्ती होऊ शकते. नाहीतर सुरुवातीला जर पहिल्याच मोर्चावर जर आपण पुनर्जन्म नाही, मागं जन्म झाला नाहीत, काहीच नाही, जन्मावर नाहीच, मग तो काय करेल? वेदांतामध्ये मग आता श्रवण कशाला करायचं वेदांताचं? वेदांत श्रवणाचं फल काय आहे? वेदांत श्रवणाचं फल की परमानंदाची प्राप्ती, ब्रह्मरूपाची प्राप्ती, जन्म मरणा भावरूप मोक्ष, पुन्हा जन्माला आणि काय मरावं लागत नाही, पुन्हा जन्माला यावं लागत नाही, अशा प्रकारचा जो मोक्ष आहे, विधेय मोक्ष जो आहे तो काय? जीवनमुक्ती जी आहे ते एका महात्म्यानं सहज मागं आहे ना, ते देवबर महाराज एका महात्म्यांचं ऐकायचे, ते काय तर त्यांचं नाव आत्मानंद सरस्वती असं काय तर होतं. त्यानंतर त्यांचं एक वाक्य आहे की जीवनमुक्ती आहे ही आगंतुक आहे. वास्तविक वेदांताचं फल जे आहे ते विधेय मोक्षच आहे, परंतु ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आगंतुक ही जीवनमुक्ती देखील त्याच्या जीवनामध्ये त्याला उपभोगायला मिळते. परंतु वास्तविक त्याला विधेय मोक्ष, जन्म मरणा भावरूप अशा प्रकारचा जन्म देखील नाही, मरण देखील नाही, असा जो कैवल्य मोक्ष आहे तो त्याला प्राप्त होतो. मग तो त्याच्यासाठी त्याला जन्म मारायला तयार नाही, मरण मानायला तयार नाही अध्यारोपाच्या भाषेमध्येच. आता तो वेदांत श्रवणा करते तर प्रवृत्ती होईल का? श्रवण पण करण्याची इच्छा नाही ना. मग ती तर घोर अशा प्रकारची नास्तिकता झाली. त्याच्यामुळे अगोदर अध्यारोपाविषयी श्रद्धा असावी लागते. आणि जर श्रद्धा असेल, जेवढं काही श्रुतीनं म्हणजे हे जे काही 84 लक्ष योनी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये जन्म घ्यावा लागतो, किंवा नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, एक योनी कोटी कोटी फेरा, हे भोगावं लागतं. किंवा काय सांगू गर्भीची यातना, मांस मळ मूत्र मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्रदाना तुझं क्षण ध्यातसे. हे गर्भोपनिषद म्हणून आहे, बाबा सांगत असतात. त्याप्रमाणे गर्भामध्ये असणारे जे दुःखाचं वर्णन केलेलं आहे, किंवा नरकामध्ये असणारं एखादं पापकृत्य केल्यानंतर त्याला नरक भोगावा लागतो आणि नारकीय योनी त्याला प्राप्त होते. आणि तिथं त्याला तुकोबाराने त्याचं वर्णन केलं काय, मारिती तोडीती झोडीती यमाचे किंकर बहुसाल, अशा प्रकारे जे नरकाचं वर्णन केलं. आता अध्यारोपाच्या भाषेमध्ये हे जे वर्णन केलेलं आहे आणि एखाद्याला ज्ञान झालं नसेल तर त्याला हे भोगायला लागेल काही नाही.
अपरिहार्यपणे त्याला भोगावं लागेल. पापी व्यक्ती असेल, जीवनामध्ये पापच केला असेल तर त्याला नरक भोगावंच लागेल. आणि एखाद्यानं पुण्यकर्म केलं त्याला स्वर्ग अपरिहार्यपणे जावंच लागेल. स्वर्गामध्ये दिव्य लोकाची त्याला प्राप्ती होईलच होईल. हा अध्यारोप आहे वेदांतातील. उपनिषदाने, श्रुतीने सांगितलं, वेदाने सांगितलेला. ज्याच्या जीवनामध्ये अज्ञान आहे त्याला ते सगळं प्राप्त होणारच. अध्यारोप आहे. म्हणजे अध्यारोपाविषयी जर श्रद्धाच नसेल, नाही नाही हे कुठं जन्म आणि मरण आहे असं जर म्हणत असेल तर त्याची प्रवृत्ती वेदांतामध्ये होणार नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षत्व देखील निर्माण होणार नाही. आपण याच्याकरता पाहत आहोत की जोपर्यंत आपल्याला ह्या दुःखाची म्हणजे आत्यंतिक दुःखा म्हणजे तळमळत नाही, या दुःखातून निवृत्त व्हावं आणि मला आनंद प्राप्त नाही, त्या आनंदाच्या प्राप्ती ही जेवढी तळमळ म्हणजे अध्यारोप जेवढा अंतःकरणामध्ये अध्यारोपाविषयी आपली श्रद्धा निर्माण होईल तेवढं काय होईल, अपवादाच्या आपण जवळ जाऊ. अध्यारोपाविषयी श्रद्धा जर निर्माण झाली नाही तर अपवाद रूप असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त व्हावं असं देखील आपल्याला वाटणार नाही. मुमुक्षुता देखील अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही. मुमुक्षुता कसं निर्माण होईल? अध्यारोपाविषयी श्रद्धा नसेल तर कशापासून सुटण्याचा प्रयत्न करेल तो? जन्म भावरूप मोक्ष त्याला प्राप्तीची इच्छाच नाही होणार. मुक्तुम इच्छा इथे मुमुक्षा, मुक्त होण्याची इच्छा. कशापासून मुक्त होण्याची इच्छा? शत्रूपासून मुक्त होण्याची इच्छा का? म्हणजे मग त्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत ना. शत्रूपासून मग तो काय करेल? कारीर याग इत्यादी काय तशा कारीर नाही, शेन याग, वेगवेगळे उपाय, व्यावहारिक उपाय करेल किंवा इतर जे काय विचारसागराच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला आले ना तशा प्रकारचे तो उपाय करेल. आणि त्या उपायांच्याद्वारा मनी, मंत्र, औषधी यांच्याद्वारा तो दुःखाच्या निवृत्तीचा प्रयत्न करेल. पण आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीकरिता तो प्रयत्न कधी करेल? जेव्हा अज्ञान आहे आणि मला मी आता खूप दुःख भोगत आहे, अनादी कालापासून जन्म परंपरा भोगावी लागत आहे असं त्याला जर कळालं. अनादी कालापासून म्हणजे विचार करून पहा आपले किती जन्म झाले असतील. किती जन्म हे तर सांगता येत नाही, पण अशी कल्पना करू शकतो. समजा आता पृथ्वी तलावर एकूण जगाची लोकसंख्या किती आहे, भारताचे काय किती असेल, समजा काय 100 कोटी, 130 काहीतरी असेल, 140 कोटी, आणि भारताचे काय म्हणतात काय तर 8 अब्ज असं काय तर म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त असेल काय. हे फक्त काय जगाची, हे फक्त कोणाचे आहे? फक्त परंतु माणसांचे आहे बरं का. हे फक्त माणसांचे आहे. आता प्राण्यांचे घ्या, त्याचं जर का म्हणजे मोजणी केली नसणार, पूर्ण प्राणी मात्र त्यामध्ये दिसणारे न दिसणारे सगळे प्राणी मात्रांचे घ्या, किती असतील? म्हणजे किती काय करोडो अब्ज होतील ना हे. मग हे जेवढे आहेत ना सृष्टीमध्ये सध्या विद्यमान जेवढे काही जीव आहेत तेवढे सगळे आपले अवतार होऊन आलेले आहेत. आपण जे आहे ना तेवढे सगळ्या योनीमध्ये एक वेळा जाऊन आलेलो आहोत. तिथलं जे काही सुखदुःख असेल ते सगळं भोगून आलेलो आहोत आपण. म्हणजे आपण मुंगी झालो नाही असं नाही, असं म्हणताच येणार नाही. आपण या अमुक एका योनीमध्ये आपण गेलो नाही असं आपल्याला म्हणताच येणार नाही. त्या योनीमध्ये आणि एकच वेळा गेलो आहे असं पण म्हणता येणार नाही, कारण अनादिकालापासून सृष्टी आहे नाही. बरं, नरकात गेलो नाही असं पण म्हणता येणार नाही. स्वर्गात गेलो नाही असं म्हणता येईल का? स्वर्गात गेलो म्हणजे सगळ्या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचं सुख दुःख भोगून आलेलो आहोत आपण, सगळ्या प्रकारचं. आता सध्या जेवढी आहेत ना हे कल्पना करायची, सगळे आपलेच शरीर आहे ते. म्हणजे एवढ्या वेळा एखादा दुःखी असेल आणि तो दुःख भोगत असेल ना तर ते दुःख आपण नाही भोगलेलं आहे एका काली. समजा एखादा कोणत्या तरी आजारानं, रोगानं अत्यंत ग्रस्त असेल, पीडित असेल, त्या दुःखाकडे बघून आपल्याला कीव येते. परंतु खरं आपल्याला तेव्हा असं वाटलं पाहिजे की हे दुःख आपण पण भोगलेलं आहे आणि आपल्याला पुन्हा तसं जर दुःख येऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला वेदांताशिवाय काही नाही, पर्याय नाही. वेदांताचं श्रवण करणं, वेदांताशिवाय म्हणजे वेदांताचं श्रवण करून ज्ञान प्राप्त करून घेऊन मग ह्या दुःखातून आपल्याला निवृत्त होता येईल. अशा प्रकारची तीव्रता जेव्हा निर्माण होईल, ही तीव्रता म्हणजे काय आहे? हा अपवाद नाही आहे, हा अध्यारोपच आहे, श्रद्धाच आहे. परंतु ही श्रद्धेचा पराकाष्ठा जेव्हा होईल, जसं त्या व्यक्तीच्या आता आपण दृष्टांत पाहिलं ना की मला दुःख नको आहे, मला केवळ आनंद पाहिजे. ते काय झाले, आनंदाची इच्छा, त्याला आनंदाची एकदम तीव्रतर इच्छा झाली होती. त्याच्यामुळे त्याला काय झालं, त्या आनंदाचे तेवढं वाक्य ऐकल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाचा उद्रेक झालेला होता ना, त्याच्यामुळे मग त्याला त्या आनंदाची अभिव्यक्ती देखील झाली. आता पुढं जाऊन जेव्हा आहे ना अधिकार नसताना, त्यामुळं न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्मसंगीनाम असं जे भगवंतांनी म्हटलेलं आहे, त्याचं कारणच हे आहे की अज्ञानी आहे आणि ज्ञानाचा अधिकारी नाही. आणि त्याला जेव्हा तत्वज्ञान सांगितलं जातं, आता पुढे देखील येणार आहेत, भगवान परमात्मा सांगणार आहेत की ज्ञान कुणाला सांगितलं पाहिजे, अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे. भगवान देखील कुणाला सांगितलं पाहिजे, अधिकाराचा विषय पुढे सांगणार आहेत. हां, झालं ना? हां, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. हां, म्हणजे हा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यालाच ज्ञान सांगितलं पाहिजे. कारण का अनधिकारी असेल, त्या अनधिकाऱ्याला जर करता वेदांताचं ज्ञान सांगितलं तर काय होईल, त्याची प्रवृत्ती जी आहे ती नास्तिकतेकडे झुकेल. हा शास्त्र संप्रदायपूर्वक जर करता त्यानं व्यवस्थित श्रवण करीत असेल
तर नास्तिकता येणार नाही. परंतु कलच त्याचा जर असेल, अगोदर अंतःकरणामध्ये श्रद्धा नसेल शास्त्र इत्यादिकांच्या द्वारा, तर त्याचा कल जो आहे जास्त करून तो नास्तिकतेकडेच जास्त करून जाण्याची शक्यता आहे. आणि असं दिसूनही देखील येतात अनेक अशा प्रकारचे थोडं बहुतच वेदांताचं श्रवण करतात, पूर्ण सांगोपांग सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचं चिंतन श्रवण करीत नाहीत आणि त्यांच्या जीवनामध्ये मग अशा प्रकारची नास्तिकता दिसून येते. त्याच्याकरता गुरुसंप्रदायपूर्वक त्याचं सांगोपांग आपल्याला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण हे सर्व अध्यारोप म्हणजे काय, अपवाद म्हणजे काय, हे जन्म मरण परंपरा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म नाही मरण नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचा काय अर्थ आहे हा देखील समजून घ्यावा लागतो. जन्म मरण नाही म्हणजे काय? जन्म मरण नाही याचा अर्थ आत्म्याला जन्म मरण नाही आहे. आत्म आणि ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, आता त्याचा देहपात होत नाही का? ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं त्याचाही देहपात होतो, त्याचाही देह पडतो, परंतु त्याला त्याच्या दृष्टीनं तो त्याचं मरण झालं काय आपल्या दृष्टीनं ते मरण झालं? त्याच्या दृष्टीनं नाही, त्याच्या दृष्टीनं म्हणजे आत्मदृष्टीनं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म आणि मरणाचा अभाव आहे. थोडक्यात परमार्थतः जन्म मरणाचा अभाव आहे आणि अध्यासतः म्हणजे शरीराच्या दृष्टीनं जन्म मरण आहेच. आणि हे जोपर्यंत कळत नाही परमार्थतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी जन्म, माझा जन्म होत नाही, माझं मरण होत नाही, असं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळं कितीही तो जर म्हणत असेल मला नास्तिक काय समजा, तो देखील म्हणतो ना, काय म्हणतो तो देखील, मला पुढं कुठं जन्म आहे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, तो देखील म्हणतो. मग आता तसं म्हटला जन्मच नाही, मग आपण म्हणतो ना कधी कधी वेदांताचं श्रवण करते वेळी असं पण होतं ना, हे सगळं आपल्या कल्पनेनं झालेलं आहे. वेदांताचं अजून त्याला अधिष्ठानाचं ज्ञान नाही झालेलं. वस्तुतः इथं काय आपला सिद्धांत काय वेदांताचा, अज्ञानाची किंवा भ्रमाची जी निवृत्ती होते ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्त होते. केवळ तो जो दृष्टांत आहे की फक्त एकांगी दृष्टांत जर घेतला तर आपल्याला त्याचा अर्थ नाही कळत. त्यामुळे दृष्टांत जो आहे त्याचं तात्पर्य पकडितव्य, अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही आणि केवळ भ्रम आहे म्हटलं आपण तर त्या भ्रमाची निवृत्ती होत नाही. भ्रमाला, आणि तो भ्रम कळत पण नाही खरं वस्तुतः. भ्रम हा कळतो कधी, त्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय भ्रम कळतच नाही. अधिष्ठानाचं देखील ज्ञान व्हावं लागतं. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्पाची भ्रांती झाली, समजा रज्जूचं ज्ञानच झालं नाही आणि या सर्प नाही असं कळालं तर भ्रमाची निवृत्ती होईल का? सर्प दिसला नाही तुम्हाला आता भूर एका दिसू लागेल. हां हां नाही, भ्रम आहे ना, तो भ्रम म्हणून कळण्याकरता आहे ना अधिष्ठानाचं ज्ञान खरं म्हणजे त्या दोन्ही प्रक्रिया आहेत ना ते युगपत घडतात प्रक्रिया. अध्यस्थाचं ज्ञान आणि अध्यस्थाची निवृत्ती आणि अधिष्ठानाचं ज्ञान ह्या दोन्ही घटना आहेत ना, दोन्ही गोष्टी युगपत घडत असतात. ह्या दोन्ही गोष्टी युगपत घडत असतात. परंतु समजा असे घडत शकतं का नाही, रज्जूवर भासलेला सर्प आहे, आता तुम्हाला सर्प दिसायचं बंद झाला आणि भुरे का दिसू लागेल का नाही? तुम्हाला सर्प हा भ्रम आहे कळालं, रज्जूचं ज्ञान झालं नाही, परंतु त्या सर्पाच्या ठिकाणी तुम्हाला भुरे का दिसू लागेल का नाही? मग आता तुम्हाला सर्प हे भ्रमरूप मला दिसत होतं वाटलं का नाही, अरे सर्प नव्हता इथं भुरे काय, अरे सर्प भ्रमाने दिसत होतं असं वाटलं का नाही? परंतु तो भ्रम कधी निवृत्त होईल? कारण प्रक्रिया ही आहे वेदांताची मूलभूत. अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानं होते. अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होतच नाही. अरे कशासाठी लक्षात बसले माझ्या सांगतो का, मी एकदा बाबांनी प्रश्न विचारला होता की म्हणजे सुरुवातीला ते म्हटले हात वर करा, आणि ते सुरुवातीला विचारसागरामध्ये सुरुवातीला पहिल्याच प्रकरणामध्ये आलेला आहे विषय हा की अध्यस्थ पदार्थ अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थ पदार्थ काय होतो, अधिष्ठान रूप होतो. ही एक प्रक्रिया आहे सुरुवातीला पहिल्या प्रकरणात आलेली आहे. मी एवढंच म्हटलं की हात मग सांग म्हटलं अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते एवढं सांगितलं. पुढचं नाही सांगितलं की अध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप होतो, हे नाही सांगितलं. ते म्हटले अर्धच बरोबर सांगितलं, पण सांगितलं बरोबर म्हटले, पूर्ण नाही सांगितलं. त्यावेळेला आहे ना, राहू द्या. त्यावेळेला विषय काय चालू होता की कशासाठी चालू होतं विसरून गेला आता माझा. नाही नाही, ते तो झाला सिद्धांत, परंतु त्याच्या अगोदर आहे ना हे कशासाठी प्रक्रिया आली की हा काही जण हा विषय यासाठी चालू होता की केवळ कल्पना आहे म्हटलं. काही जण आपातथा वेदांताचं श्रवण करतात, त्यांनाही वाटतं ना इमॅजिन आहे असं म्हणतात. ते देखील आजकाल आहेत ना, ते बाकीचे जे बाह्य आईन्स्टाईन इत्यादी आहेत ना, परवाच एकट्याने मला वाटते आपल्या रेपाळी महाराजांनी एक ते
व्हॉट्सॲपवर एक क्लिप पाठवली. त्याच्यामध्ये फार सुंदर त्याने सांगितलं की बाबा हे जगताचं मायकत्व कळण्यासाठी म्हणून त्याने एक असं एक चित्र होतं त्यामध्ये. आणि चित्रामध्ये आहे ना ते पंचदशीमध्ये देखील सुरुवातीला दिलेले आहेत. काही असे आहेत ना चित्र दिलेले आहेत. ते चित्र आहेत ना सारखेच असतात, म्हणजे ते जे ते रेषा वगैरे आहेत ना ते सारखेच आहेत, परंतु त्या वेगळ्या पद्धतीने काढल्यामुळे आहे ना ते एकामध्ये एक लांब आहे असं वाटतं आणि एक कमी आहे असं वाटते. तुम्ही पंचदशीच्या पितांबरी टेक आहे ना त्या सुरुवातीला पहा, त्यामध्ये म्हणजे दृष्टीभ्रम होतो. दृष्टीभ्रम कसा होतो यासाठी त्यांनी दाखवलेला आहे. तसं त्याच्यामध्ये देखील आहे ना एक असं काहीतरी फिरत असतं ते, त्यामध्ये दृष्टीभ्रम कसा होतो वेगळ्याच प्रकारे ते दिसू लागतं. वस्तुतः ते चित्र स्थिर असतं पण ते वेगळ्या प्रकारे दिसू लागतं. मग असं काय करतात, बाहेरचं श्रवण थोडंसं आपातता श्रवण करून हे जगत कल्पना आहे, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान न होता जगत कल्पना आहे असं म्हणणारे देखील लावू शकतात की नाही. बुद्धीनंच निर्माण केलं किंवा जसं स्वप्न आहे, स्वप्नाचं चिंतन केलं समजा की जागृतीमध्ये जे आपण चिंतन करतो तेच काय होतं स्वप्नामध्ये पडतं. मनावर संस्कार पडलेले असतात आणि त्याचद्वारा काय होते हे सगळे कल्पना होते. असं साधारणतः विचार ऐकून हे जगत कल्पनात्मक आहे की नाही असं म्हणू शकतो एखादा सामान्य रीतीने. परंतु त्याला अधिष्ठान असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्याचं ज्ञान न झाल्यामुळे वास्तविक त्याला जगताचं जे काल्पनिकत्व वेदांताला अभिमत असणारं जे काल्पनिकत्व आहे ते त्याला कळालेलं नाही. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, अध्यस्त पदार्थाची जशी निवृत्ती झाली पाहिजे तशी त्याची निवृत्ती होत नाही. अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाशिवाय अधिष्ठानाच्या कारण मिथ्यात्वाचं एक लक्षण केलेलं आहे. ज्ञान निवर्त्यत्वम मिथ्यात्वम एक लक्षणच आहे. मिथ्या म्हणजे काय, ज्याला आपण भ्रम म्हणतो ना, तो भ्रम आहे असं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय त्याचं भ्रमात्मकता कळतच नाही. भ्रमात्मकता कळण्याकरिता त्याचा अधिष्ठानाचा रज्जू असं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याची सर्प जो दिसला होता तो भ्रमात्मक होता असं ज्ञानच होऊ शकत नाही. दुसऱ्याचं ज्ञान झालं, सर्पाच्या ठिकाणी भूरेखेचं किंवा जलधारेचं ज्ञान झालं तरी देखील ते अधिष्ठानाचं ज्ञान नाही झालं. त्यामुळं अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय भ्रमाची निवृत्ती होऊ शकत नाही. त्यामुळं हे केवळ कल्पित आहे किंवा वरवर आपातता श्रवण केल्यानंतर कल्पित आहे असं म्हणता येत नाही, किंवा त्याची कल्पिताची निवृत्ती खरं ते कल्पित आहे म्हणत असतो ना त्यामध्ये आणखी थोडा विचार असा आहे, तो सगळ्या जगाला कल्पित आहे. बाबांच्या भाषेत बाबांच्या शब्दामध्ये की साऱ्या जगाला तो कल्पित आहे असं म्हणेल तर काय बाबांचं वाक्य आहे ते म्हणतात की तो हलवाईच्या घरावर काय करेल, तुळशीपत्र ठेवेल. पण म्हणजे स्वतःच्या शरीराला सोडून चमडे दमडे सांभाळून स्वतःचं शरीर कल्पित आहे असं सोडून बाकी सगळं कल्पनात्मक आहे असं तू म्हणेल. आजकाल आधुनिक जे काही लोक आहेत त्यामध्ये काही काही वैज्ञानिक आहेत ते देखील जगताची काल्पनिकता सिद्ध करतात, परंतु त्यांची जगताची काल्पनिकता हे अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्मतत्वाच्या ज्ञानाने नाही आहे. त्यांची काल्पनिकता केवळ बौद्धिक स्तरावर. इतर जे दर्शनकार आहेत ना त्याच्यामध्ये देखील जसं फार लांब नको जायला, नास्तिक दर्शनामध्ये सर्वम शून्यम शून्यम ते मानतं का नाही, सर्वम शून्यम शून्यम शून्य मानतं का नाही जगताला. मग त्यांचं काय अधिष्ठानाच्या ज्ञानानं ती शून्यता आहे का, सर्वम शून्यम मानलेलं आहे का. त्यांना जगताची शून्यतेचं ज्ञान नाही झालं का, त्यांना समाधी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या रिद्धिसिद्धी प्राप्त होत नाहीत का, त्या नाही प्राप्त झालेल्या आहेत. त्यामध्ये देखील स्वामीजींनी लिहिलं आहे की त्याच्यामध्ये देखील बौद्ध जैन यांच्यामध्ये देखील शतावधानी असे काय काय लोक असतात, त्यांच्यामध्ये देखील अनेक प्रकारच्या रिद्धिसिद्धी संपन्न व्यक्तिमत्व असतात. मग ते रिद्धिसिद्धी काय, ते एकाग्रतेच्या चित्ताची अत्यंत एकाग्रता झाली की रिद्धिसिद्धीची अभिव्यक्ती होते त्या जीवनामध्ये. म्हणून त्याला काय परमार्थ ज्ञान झालं असं म्हणता येत नाही. परमात्म्याचं जे अधिष्ठानाचं ज्ञान आहे ही काही वेगळीच गोष्ट आहे. केवळ जगताचा अभाव केला, जगत नाहीच असं म्हटलं तरी देखील ते भ्रमरूप आहे, अनिर्वचनीय आहे असं नाही सिद्ध होत. हे तर वेदांतामध्ये काय सांगायचं आहे, अनिर्वचनीयता सांगायचं आहे. अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे जगताचे काय होत आहे, प्रतीती येत आहे असं सांगायचं आहे. म्हणजे अधिष्ठानाचं जोपर्यंत हा अध्यारूप जो आहे तो पक्का होत नाही, जोपर्यंत तो आपल्या अंतःकरणामध्ये जसं शास्त्राने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या अध्यारोपाविषयी खरंच माझ्या जीवनामध्ये दुःख आहे आणि दुःखाच्या निवृत्तीकरिता हात धुवून पाठ लागलं पाहिजे असं जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये होत नाही तोपर्यंत वास्तविक त्याला आनंदाची अभिव्यक्तीची इच्छा पण होत नाही. आणि आनंदाची अभिव्यक्तीची जोपर्यंत तीव्रतर इच्छा होत नाही तोपर्यंत त्याला काय होत नाही, तो आनंद देखील प्राप्त होत नाही. त्याचा आनंद जो आहे म्हणून त्यामुळं मला वाटतं विचारसागरामध्ये संस्कृत विचारसागरामध्ये असेल जे प्रत्येक साधनं जे आहेत ते परस्पर अवलंबी आहेत. जे शम दम उपरती तितिक्षा आहेत ना हे सगळं सांगितले आहेत, परंतु त्याच्यामध्ये हे जे मुमुक्षत्व जे आहे ना ते अधिक महत्त्वाचं आहे. हे एक मुमुक्षत्व एक आलं ना बाकी सगळी साधनं जे आहेत ते आपोआप येतात पाठीमागं. मला तीव्रतर अशा मोक्षाची इच्छा प्राप्त झाली की शम पण होतो, दम पण होतो, इंद्रिय निग्रह सगळं विवेक हे सगळी साधनं होतात. हे सगळी साधनांची कमकुवतता जीवनामध्ये का असते, कारण मुमुक्षत्व जे आहे तेच कमी असतं. आणि मुमुक्षत्व का कमी असतं,
थोडंसं विचाराची मजल आहे ना, मी थोडं पाठीमागे आणतोय, विचार आपला कधी पुढे जातो, परंतु कधी कधी सिंहावलोकन किंवा पाठीमागे येऊनच विचार करावा लागतो. एक पाऊल पाठीमागे ठेवून त्याचा विचार करावा लागतो. आपली प्रगती का होत नाही तर त्याच्याकरता थोडं पाठीमागे जावं लागतं. का होत नाही, मुमुक्षुत्व आपल्या अंतःकरणामध्ये का निर्माण होत नाही? कारण हे जे आहे ना, जसं तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपला. आपल्या अंतःकरणामध्ये बाबा सांगत असतात, रोज मनुष्यानं झोपतेवेळी गुणाधान आणि दोष आपण येण्याचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणकोणते आज गुण आले, कोणकोणते दोष आहेत, किती दोष निवृत्त झाले, किती गुण आले, सकाळी संध्याकाळी रात्री झोपतेवेळी उठतेवेळी याचा विचार केला पाहिजे. त्याच्याकरिता आपल्या अंतःकरणामध्ये मग आपल्याला खरंच आनंदाची अभिव्यक्ती झाली, आत्मसाक्षात्कार झाला का नाही झाला, मग का नाही झाला, काय कारण आहेत, त्याच्यासाठी कारणमीमांसा विचार केला पाहिजे. मग त्यासाठी काय आपल्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्व आहे की नाही, का नाही मुमुक्षुत्व, याच्याकरता विचार केला पाहिजे. तर त्याच्या पाठीमागे येते आपण जर आलो पाठीमागं, तर त्याच्यामध्ये अध्यारोपाविषयी जी श्रद्धा आहे, शास्त्र प्रतिपादित सात्विक जी श्रद्धा आहे ती नसते. श्रद्धा ती श्रद्धेची कमी पडते. खरंच आपल्याला वाटतं का आपल्याला आपण जर आता मेलो, तत्त्वज्ञान न होता, तर आपल्याला पुढचा जन्म मिळेल असं आपल्याला वाटतं का? आणि जर वाटत असेल तर त्याला तो तळमळ लागेल त्याच्या अंतःकरणामध्ये. आणि जर वाटत नसेल, काय नाही, जेवढं काही ढिलेपण आहे म्हणतो ना आपण, जेवढं काही असं जेवढं काही आपल्या जीवनामध्ये वेळ वाया घालवून इत्यादी जे आहेत, वेळेचं मूल्य जे आपल्याला कळत नाही. जसं तुकोबाराय तर किती म्हणतात की बाबा माझं शिंक, जांबाई, ढेकर हे येतात, एवढा देखील काळ वाया जाऊन असं म्हणतात. यांनी मला वाटते रामसुखदाजी किंवा भाईजींनी असं लिहिलं आहे, ते हनुमान प्रसादजींनी, त्यांचं एक पुस्तक आहे वेळेचा सदुपयोग म्हणून, असं पुस्तक आहे. बहुतेक हनुमान प्रसादजी पोद्दार यांचा वाटतं बहुतेक त्यांनी, किंवा ह्याने पण लिहिलेलं आहे. आपले रामकृष्ण आपले नाही, हे गीता प्रेसचे कोणते आता सांगितलं नाव त्यांचं, रामसुखदाजीने असं लिहिलं आहे की समजा आपल्या जीवनातील एक क्षण वाया गेला, म्हणजे काही विचार न करता असेल किंवा नामस्मरणाव्यतिरिक्त असेल, आध्यात्मिक चिंतना सोडून एक क्षण जरी वाया गेला तर किती दुःख झालं पाहिजे. तिने असं लिहिलं आहे, आपला कमवता ज्येष्ठ मुलगा जो आहे त्याचं निधन, तो मेला, त्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख झालं पाहिजे. ज्याचं वारलं असेल ना, त्याला विचारा किती दुःख असतं त्याच्या जीवनामध्ये. कमवता नाही, लहान जरी असला आणि त्याचा म्हणजे ते कुणाच्या जीवनात घडू नये, परंतु त्याच्या जीवनामध्ये त्या पुत्राचं निधन झालं तर त्याला किती दुःख होतं. आणि हा तर कमवत आहे, लग्नाला आलेला आहे, आणि एकुलता एक आहे, आणि जीवनाच्या सायंकाळी झालेला पुत्ररत्न आहे, आणि त्याचं जर निधन झालं तर त्याला किती दुःख होत असेल. तेवढं दुःख कधी झालं पाहिजे, एक क्षण वाया गेला तर तेवढं दुःख झालं पाहिजे, असं त्यांनी लिहिलेलं आहे. मग हे जोपर्यंत वाटत नाही ना, जोपर्यंत ही वियोगाची भावना जोपर्यंत तीव्र होत नाही, वियोग म्हणजे काय, भक्ती सिद्धांतामध्ये त्याला वियोग म्हणा, आणि इकडं वेदांतामध्ये त्याला अध्यारोप म्हणा. अध्यारोपाचा जोपर्यंत हे एवढी दृढता होणार नाही, तोपर्यंत जो अपवादाचा जो आनंद आहे, आनंदाची अभिव्यक्ती जी आहे किंवा तत्त्वज्ञान आहे, ते देखील तेवढं ठसणार नाही. अध्यारोप पक्का झाला की त्याला मग फार काय करावं लागत नाही. पक्का झाला म्हणजे त्याच्यावर त्याचा श्रद्धा, ते खरं प्रमाणाच्या द्वारा अध्यारोपाची सिद्धी नाही होत. अध्यारोप जेवढा आहे तो आपल्या भ्रामक कल्पनेचा अनुवाद आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं. परंतु ती कल्पना श्रुतीनं अशा प्रकारे मांडली की त्या कल्पनेच्या अतीत होण्यासारखी ती कल्पना श्रुतीनं मांडलेली आहे. आपल्या मनमानेप्रमाणे जर आपण कल्पना केली तर त्या कल्पनेतून आपण मुक्त नाही होणार. पण श्रुतीनं ती कल्पना अशी मांडली की त्या कल्पनेतून मुक्त होण्याकरता ती कल्पना केलेली आहे श्रुतीने देखील. आपल्या भ्रामक कल्पने ते अनुवादित जेवढं काय अध्यारोप प्रतिपादन करणारे श्रुती आहेत, यतो वा इमानी भूतानी जायंते, ह्या जेवढ्या काही श्रुती आहेत किंवा जेवढे काही वचनं असतील किंवा त्याला अनुसरणारे जेवढे काही संत वाङ्मय आहे, ते सर्व काय आहे, अनुवादात्मिका श्रुती आहे. अनुवाद करणारी ती श्रुती आहे, आपल्या भ्रामक कल्पनेचा अनुवाद करणारी ती श्रुती आहे. परंतु तू भ्रामक कल्पना अशा प्रकारे मांडली की त्या कल्पनेतून आपल्याला मुक्त होता येईल, अपवादाकडे जाता येईल. अध्यारोप आणि अपवादाच्या अतीत असणारं जे परमात्म तत्व आहे त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल, अशा प्रकारे मांडलेलं आहे. म्हणजे जेव्हा अध्यारोपाची भावना दृढ होत जाते आणि तेव्हा फक्त कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होणी ओठी कवणी एकजो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये हे अध्यारोप म्हणा किंवा कृतोपास्ती नसतो, अकृतोपास्ती असतो, त्याच्याकरता मग त्याला भरपूर श्रवण करावं लागतं. श्रवणाच्या माध्यमातून त्याला हे अध्यारोपाविषयी श्रद्धा, त्यानंतर मग तो अध्यारोपा अपवादाच्या अतीत त्याची स्थिती होते. याच्याकरता आपण पाहिलं हे की वेदांतामध्ये त्याच्यामुळं काय आहे, वेदांत जो आहे ना, सुरुवातीला वेदांतामध्ये वचन आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ह्या आनंदाची अभिव्यक्ती होणं. मोक्षाचं स्वरूपच काय आहे, यालाच मोक्ष म्हणतात.
हे मोक्षाचं स्वरूप सांगितलं ना सुरुवातीला. आणि हेच वास्तविक काय मोक्षाचं स्वरूप आहे. त्यामुळे आनंदापादक एक आवरण मानलं त्यांनी. आनंदाची अभिव्यक्ती होतच असते त्याच्या जीवनामध्ये. त्यामुळे बाबा सांगतात की त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही का? येतं, परंतु त्याला काय नसतं, 2 प्रकारचे दुःख नसतात. ह्याला काय असते, 2 प्रकारचे दुःख असतात आणि ह्याला काय असतं, एकच दुःख असतं. म्हणजे ते जे प्रारब्ध प्राप्त ते एक दुःख दिसतं त्याला, शरीराला ते पण त्याला असतं, म्हणजे त्याच्या शरीराला त्याच्या अंतःकरणाला ते होत असतं. मग ते त्याच्या दृष्टीने त्याला ते एक पण दुःख नसतं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखच नाही असं त्याचा निश्चय असतो. परंतु असं त्याचा निश्चय असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काय असते, ते दुःखकाली देखील जेव्हा दुःख वाटत असतं व्यवहारता, त्याच्या दुःखकाली देखील त्याच्या आनंदाचीच अभिव्यक्ती होत असते. त्याला आनंदच प्राप्त होत असतो. किती जरी दुःख होत असला ना, बाबा सांगतात ना स्वामी महाराजांचं ते उदाहरण, की माझा एक पाय, स्वामी महाराज सांगतात, माझा एक पाय स्वर्गात आहे. त्यांना हार्ट अटॅक आलेला होता, ते पडलेले होते, ते हे म्हणायचे बोलू नका, परंतु ते म्हणायचे अरे माझा एक पाय स्वर्गात आहे म्हणायचे. ते म्हणजे काय, ते आनंदामध्ये होतं. किती जरी बाहेर आपल्याला वाटत असेल ते विवळ जरी असला, शरीर दृष्टीनं एखाद्या वेळेस तो चक्कर येऊन पडेल पण, परंतु त्याला तो त्याचं जी ब्रह्मस्थिती जी आहे त्याची ती कधीच मोडलेली नाही. त्याच्या आनंदापासून तो कधीच विमुख झालेला नाही. त्याला आनंदाची अभिव्यक्तीच आहे. रडत जरी असला ना तरी त्याच्यामध्ये आनंदच आहे त्याला. आपल्याला वाटतं रडलं आला याला दुःख झालं, ते व्यवहारामध्ये आपल्या रडण्यामध्ये देखील आपल्याला दुःख नसतं खरं म्हणजे. कारण का, तू वेदांताचं थोडं बारकाईने चिंतन केलं ना, जेव्हा आपण रडतो ना तेव्हा देखील त्या रडण्याचा आपण भोगता होत असतो. रडण्यामुळे देखील आपल्याला एक प्रकारचा आनंद येत असतो. एखाद्या व्यक्तीला खूप दुःख झालं समजा आणि त्यानं रडलं नाही ना, तो त्याला ह्याच्यामध्ये न्यायला लागेल, त्याला इस्पितळात न्यावं लागेल. त्यामुळे काय जर म्हणतात बघा, दुःख जरी झालं ना ते रडून मोकळं कर म्हणतात. कारण रडल्यानंतर देखील खरं म्हणजे रडण्यामध्ये देखील आनंदच आहे एक प्रकारचा. जाऊ द्या, आपण याच्याकरता पाहिलं की अद्वयानंद स्पर्शे, आणि हा आनंद कसा आहे, अद्वय अशा प्रकारचा आनंद आहे. आणि त्या आनंदाचा काय झालेला आहे, स्पर्श झालेला आहे. अनावृत्त आनंदावरचं आवरणाचं भंग होणं याचंच नाव काय आहे, मोक्ष आहे. कारण सत्ता आणि चित्ता ह्याच्यावरचा आनंद आवरणाची निवृत्ती करायची काय फारशी गरज नाही आहे. कारण ती आहेच आहे. आपल्याला सर्व सच्चित पदार्थाची बाहुल्यानं म्हणजे परिपूर्ण रीतीनं त्याचं निवृत्त झालेलं आहे असं नाही, परंतु बाहुल्यानं आपल्याला सत्ता आणि चित्तेची प्रतीती येत आहे. परंतु आनंदाची मात्र काय तितकी प्रतीती येत नाही. आणि त्या आनंदासाठी जीव लालाही झालेला आहे. आणि हे जेव्हा हा जो संवाद आहे त्या संवादाचं फळ काय आहे, अद्वयानंदाचं स्पर्श होणं. आणि तो आनंद कसा आहे, अद्वितीय आहे. अद्वय म्हणजे त्याच्यामध्ये द्वैतात्मक असा आनंद नाही, वैषयिक अशा प्रकारचा आनंद नाही. तो कसा आहे, अद्वय अशा प्रकारचा व्यापक, यो वै भूमा तत्सुखम, भूमा नाम व्यापक असणारा जो आनंद आहे, त्या आनंदाचा स्पर्श झाल्यानंतर मग हे काय झालेलं आहे, ही संजयाच्या अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे, हे अष्टसात्विक भाव जे आहेत ते अभिव्यक्त झालेले आहेत. आणि त्यानंतर हा संजय आता बोलत आहे. असो कसं तर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला, कारण पुढं पण जायचं नव्हतं, पाठींचं पण सांगायचं नव्हतं. थोडंसं चिंतन करण्याचा बाबा म्हटले ते की पुढच्या ओया घे म्हटले ते, संपव म्हटले ते, परंतु पूर्ण आज्ञा परिपालन करण्याचं झालं नाही. अर्ध तर झाली म्हणायची. कारण पाठींचं घेतलं, पाठींचा भाव म्हटले आमचं मनन झालेलं आहे, त्यावर निधी ध्यासन पण झालेलं आहे, पाठींचं नको घेऊ. त्यामुळे थोडंसं एक चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माऊलींच्या चरणारविंदी गुरुवरे बाबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज की जय.